धन्यवाद राहुल. नमस्कार. मराठी शाळेच्या या स्पेशल उपक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आई मला भूक लागली. अगदी सुंदर शीर्षक आहे आणि त्याचं हे दुसरं आता सत्र आहे आपलं. आज आपण प्रात्यक्षिक बघणार आहोत. मागच्या आठवड्यात आपण काय चांगल्या गोष्टी खायच्या, मुलांनी कसं लक्ष द्यायचं तब्येतीकडे, आरोग्याकडे, हे सगळं शिकलो. खूप छान होतं सेशन ते. आणि आता आपण ऍक्च्युली कशा काही चांगल्या पाककृती शिकणार आहोत. तर राहुल, या सुंदर उपक्रमाबद्दल धन्यवाद. अनेक पालक तुला आभार म्हणतील, कारण शेवटी सोनाराने कान टोचणं हे फार महत्वाचं असतं. आणि पालकांचा बऱ्याच वेळा मुलं ऐकत नाहीत. पण आठवतंय ना, अलकाताई बोलली होती, सायलीताई बोलली होती, असं ते सोनाराने कान टोचण्याचे प्रकार होतील आता. आणि हे फार महत्वाचं आहे. पण जोक्स अपार्ट, तब्येत एस्पेशली लहान मुलांच्या ग्रोईंग इयर्समध्ये फार महत्वाची आहे. मुलांनी व्यायाम, पाणी पिणं, चांगलं खाणं, सकस खाणं, या फारच महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि होपफुली हाच मेसेज आपल्याला पास करायचा आहे आणि मुलं ते चांगलं ऐकतील. तर जास्त वेळ न घेता अलकाताई तुमच्याकडे. पण राहुल, तुला जर काही दोन शब्द बोलायचे असतील तर बोल. पण परत एकदा अभिनंदन आणि धन्यवाद. धन्यवाद प्रसाद सर. जसं मी नेहमी म्हणतो की असे उपक्रम तुमच्या पाठिंब्याशिवाय करणं अशक्य असतं, त्यामुळे तुमचे धन्यवाद. तुम्ही स्वतः हेल्थ कॉन्शियस आहात, त्यामुळे या सेशनला तुम्ही स्वतः क्लीन इंटरेस्टेड आहात, आहे नो. आणि जास्ती वेळ न दवडता अलकाताईंकडे मलाही बघायची त्यांची रेसिपी. तर अलकाताई, ओव्हर टू यू. थँक्यू प्रसाद आणि धन्यवाद राहुल. आणि ॲज युजल सायली माझी पाठराखीण असते कायमच प्रत्येक सेशनमध्ये. त्याच्यामुळे इट्स अ टीम एफर्ट. BMM ध्यान विज्ञान आणि आरोग्य, त्याबरोबर मराठी शाळा इज एकत्र आल्याने एक खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे. आणि प्रसादचा ॲज युजल नेहमीचा सपोर्ट असतो आमच्याबरोबर. सो आजच्या सत्रामध्ये आपण जे मागच्या वेळेला खूप बडबड केली, जे बघितलं त्यात चांगलं काय, वाईट काय, खायचं काय, हे सगळं बघितल्यानंतर आज आपण ऍक्च्युली बघणार आहोत, प्रत्यक्षिक बघणार आहोत काही. तर आपल्याकडे वेळ फक्त 1 तासाचा आहे, त्याच्यामुळे मी मॅक्सिमम प्रयत्न करणार आहे की थोड्याशा छोट्या मोठ्या टिप देणं. आणि काही एक 3 ते 4 रेसिपीज आहेत जे आपण डायरेक्टली पाहूया. आणि त्याच्या बरोबरीने तुमच्यापैकी काही जी मुलं असतील त्यांनी कॅमेऱ्यावरती आलं तरी पण चालेल. आणि त्यांना काही प्रश्न असतील तर त्यांनी शेवटचे ते एक 10-15 मिनिटं घेऊ, ज्याच्यामध्ये ते प्रश्न विचारतील. त्याआधी सगळ्यांना एक विचारायचं मला की तुमच्यापैकी कोणी कोणी आई बाबांबरोबर मागच्या आठवड्यामध्ये ग्रोसरीला गेला होतात. पटकन हात वर करून सांगायचंय. कोणीतरी दिसतंय मला, टोरंटोवरनं कोण जॉईन झालंय? कोणीतरी जॉईन झालेलं दिसतंय. राधा. राधा. आणि तुझं नाव सांगशील मला? माझं नाव राधा आहे. राधा. आणि ओवियानी पण हात वर केला होता. हे आरोहीने पण केलाय. आरोही, कॅमेरा ऑन कर. अलका, तुझा कॅमेरा फ्रीज झालाय. Okay, that's fine. Yeah, we'll call again. मला वाटतं अलकाचं कॅमेरा गेलाय. मीन टाइम मी शाळेच्या काही गोष्टी सांगतो, म्हणजे मग ते आपलं युटिलाइज होईल. आला का त्या? नाही, मी तिला फोन करते. ठीक आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना सूचना की आज आपला BMM रजिस्ट्रेशनचा शेवटचा दिवस आहे एक्झामचा. तुम्ही अजूनही केली नसेल तर प्लीज आज करून टाका. जवळपास 3,000 विद्यार्थी झालेले आहेत आपले, त्यामुळे मोठा रिस्पॉन्स यंदाच्या वर्षी. सगळ्यात आपण विक्रमी नोंद केलेली आहे. तर नक्की तुम्ही या एक्झाम, थँक्यू सगळ्यांचे, तुमच्या सगळ्यांचे आभार. तर नक्की तुम्ही कोणी कोणी रजिस्टर केलं नसेल अजूनही तर प्लीज रजिस्टर करून टाका. यंदाच्या वर्षी अमेरिका आणि त्याच्याबरोबर 5 देशांमध्ये BMMच्या परीक्षा होत आहेत. त्याच्यामध्ये डेन्मार्क आहे, नॉर्वे आहे, ऑस्ट्रेलिया आहे, UK आहे, कॅनडा आहे आणि ऑफकोर्स आपले US पण आहे. आणि उद्या शिक्षक जे आपल्या आता ग्रुपमध्ये जॉईन झालेले आहेत, तर त्या शिक्षकांसाठी उद्या स्पेशल ट्रेनिंग आहे. त्यांना त्यांच्या ग्रुपमध्ये त्याची माहिती आली असेलच,
पण शिक्षकांनी सुद्धा नक्की एक सेकंड जॉईन थांब. करावं. आणि प्रसाद सर तुम्हाला काय कन्व्हेन्शनचं सांगायचं असेल तर टेक युअर टाइम. काही हरकत नाही. धन्यवाद राहुल. तसंच राहुल सर आत्ता म्हणाले तसंच सियाटलला ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कन्व्हेन्शन आहे फिरवून महाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन. ते ऑगस्ट 6, 7, 8, 9. आहे फक्त तर 407. अधिक माहितीसाठी वेबसाईट ला जा तुम्ही आणि जास्तीत जास्त माहिती तिथे आहे. तिकीटं काढा आणि आम्ही भेटूच तुम्हाला तिकडे. मला वाटतं अलकाताई आलेल्या आहेत, तर आपण परत सेशनवर सुरू करूया. नाही, अलका अजून आलेली नाहीये. तिचं फोन घेतला दॅट्स ओके. इट विल. ठीक आहे. चल आपण अलकाताईंची वाट बघेस्तोवर काय मेनू वगैरे माहिती आहे? सायली काय पेपर फोडणार आहेस? का ते सरप्राईज ठेवायचंय? नाही, आपल्याला काहीच माहिती आल्या. नाही. सॉरी नाहीये. सॉरी माझा लॅपटॉपचा नेहमीचा प्रॉब्लेम आहे हा. काय माहिती नाही मला काय प्रॉब्लेम आहे. ओके, ऐकायला येतंय का? आता हो येतंय. हो, आता हा, येतंय. एक सेकंड ना. येस. चलिश तो काढलास तरी चालेल. हा, दोन्ही काढ. तो पण काढ. मला ऐकायला येतंय का व्यवस्थित हो ह्याच्यावर? हो, ऐकायला येतंय. तुझा फोन पण जवळ ठेव, म्हणजे मी तुला फोन करू शकते जर काही प्रॉब्लेम आला. ओ सॉरी, हा. कारण ना हा फोन माझा मी जवळ असल्यामुळे मी तो म्यूटवर टाकला होता. नाहीतर मग त्याला एको येतो. ओके, आता व्यवस्थित दिसतंय आणि ऐकू येतंय. पाठीमागे घे. खाली. ओके. मगाशी सॉरी, कोणीतरी मगाशी बोलत होतं. कोण बोलत होतं बरं? राधा राधा? बोलत होती. राधा होती. हा, राधा. राधा बोल बरं. मी कधीतरी जातो दुकानामध्ये हा. शॉपिंगसाठी. आत्ता या आठवड्यामध्ये कोण गेलं होतं? मी गेलो होते. आणि काय केलं? आम्ही थोड्या भाज्या घेतल्या आणि आंबे घेतले. अरे वा. बरं, आज आपण ज्या भाज्या तू घेतल्या असशील ना, तर तसंच थोड्याशा आपल्याकडे भाज्या आहेत. आता हे पालकांसाठी मुख्य आहे की आत्ता जी पहिली आपण बघणार आहोत रेसिपी, तर मी म्हटलं तसं की खूप दाखवता येत नाही, पण आपण 2-4 गोष्टींची ॲडिशन्स, जसं आपण आपल्या याच्यामध्ये पोहे आहेत, उपमा आहे, बऱ्याचशा इंडियन रेसिपीज आहेत, त्या आपल्याला रेग्युलर माहिती असतात. पण थोड्याशा त्याच्यामध्ये चेंजेस करून इकडच्या स्टाईलने आपल्याला काय बनवता येऊ शकेल ते आपण बघणार आहोत. सो पहिली जी रेसिपी आहे, एका साईडला मी गरम करत ठेवणार आहे माझा गॅस. पहिली जी रेसिपी आहे त्याच्यामध्ये आपण ह्याला रूट व्हेजिटेबल पॅनकेक्स म्हणतात. आणि हे सगळ्यात जास्त म्हणजे ज्या आपल्या जमिनीच्या खालती उगवणाऱ्या ज्या सगळ्या भाज्या असतात ना, म्हणजे आपला बटाटा असतो, त्याबरोबरीने रताळं असतं, नंतर गाजर असतं. तर ह्या 3 भाज्या, त्याच्या बरोबरीने कांदा जो जमिनीच्या आतमध्ये असतो, जमिनीच्या खालती उगवतो. तर त्या सगळ्या रूट व्हेजिटेबल्सचं आपण एक छोटंसं असं पॅनकेक सारखं बनवणार आहोत. पॅनकेक सगळ्या मुलांना खूप आवडतात. थोडेसे गोडसर असतात म्हणून त्या मुलांना आवडतात. आणि तसंच तोच गोड प्रकार आपण आपल्या रताळ्यामुळे आपल्या या डिशला आपण देणार आहोत. तर सुरुवातीला इकडे मी वेळ वाचवण्यासाठी साधारण एक छोटंसं रताळं, एक बटाटा आणि एक गाजर असं सगळं किसून घेतलंय आणि ते पाण्यात टाकून घेतलं, म्हणजे एक्स्ट्रा त्याच्यावरचा जो स्टार्च असतो तो निघून जाईल. आता ह्याच्यातलं मी पाणी पटकन काढून घेते. ओके, आता ह्याच्यामधलं मी पाणी काढून घेतलंय. आणि या पाणी काढलेल्या त्या मिश्रणामध्ये मी हा एक अर्धा कांदा आहे, अगदी बारीक चॉप केलेला कांदा आहे, तो मी ह्याच्यात टाकते. नंतर त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत, कोणाकोणाला पिझ्झा आवडतो खायला? आणि तुम्ही सगळ्यांनी स्पीकर ऑन ठेवलेत तरी चालतील. कोणाकोणाला पिझ्झा आवडतो? हा, मला दिसतंय कोणाचा तरी हात वरती दिसतोय. तर त्या पिझ्झाच्या वरती जे छोटे छोटे अर्ब्स असतात की नाही, छोटे छोटे असं हिरव्या हिरव्या रंगाचं सगळं मिश्रण असतं, जे तुम्हाला पिझ्झा हटमधनं मिळतं. नंतर
डॉमिनोज मधनं मिळतं. तर तेच तशाच टाईपचं मिश्रण मी याच्यात घेतलंय आणि त्याच्यामध्ये थोडीशी जिऱ्याची पावडर घेतली आहे. ती एकत्र करून या आपल्या ह्या ज्या सगळ्या जमिनीत उगवणाऱ्या भाज्या आहेत त्याच्यामध्ये टाकलंय. आता या भाज्यांमध्ये कोणाकोणाला माहितीये की आपल्या गाजरामध्ये कुठलं जीवनसत्व असतं बरं, कुठले व्हायटमिन्स असतात? कोणाला माहितीये का? मुलांपैकी जी मोठी मुलं आहेत त्यांच्यापैकी कोणाला? कोणा- हा बोल राधा. बोल बोल. व्हिटॅमिन ए. अरे वा, व्हेरी गुड. आणि व्हिटॅमिन ए कशासाठी वापरतो आपण? कुठल्या कारणासाठी असतं त्याचा? डोळ्यांसाठी. डोळ्यांसाठी. बरोबर. सो आता आपण हे व्हिटॅमिन ए त्याच्या बरोबरीने थोडंसं थोडंसं रताळं. आणि रताळ्यामधली एक गंमत आपण मागच्या वेळेला बघितली होती की आपण कार्बोहायड्रेट्स म्हणजे कार्बोदकांचे वेगवेगळे प्रकार पाहिले होते. सो त्या कार्बोदकांच्या प्रकारामध्ये आपण काय पाहिलं होतं की इन्स्टंट रिलीज किंवा जे सिम्पल कार्बोहायड्रेट असतात, मोळीवाल्याची गोष्ट बघितली की नाही आपण? एक म्हातारा एक असतो आणि त्याला 5 मुलं असतात, त्यांच्या वेगवेगळ्या मुळ्या काड्या त्यांनी एकत्र केल्यानंतर एकत्र जोडली की ती तोडायला किती कठीण असते. तशाच प्रकारचं हे जे सिम्पल कार्बोहायड्रेटच्या ऐवजी आपण कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट म्हणून जी कठीण आहे, त्याच्यात लगेच साखर तयार होत नाही अशा प्रकारच्या कॅटेगरीमध्ये म्हणून आपण रताळं घेतलंय. सो रताळं, बटाटा, गाजर आणि कांदा असं सगळं एकत्र केलंय मी. कांदा हवा असेल तर घाला, नाही हवा असेल तर नाही घातलं तरी चालतो, पण कांद्याने एक असं छान त्याला एक कुरकुरीतपणा येतो आपल्या पॅनकेक्सला. तर आता हे सगळं मी एकत्र केलंय. कोणाला तिखट आवडत असेल तर तिखट टाका, नसेल आवडत तर नुसतं ह्याच्यावरती पण विदाऊट तिखट पण हे खूप छान लागतं. आता ह्याच्यामध्ये आपण हे जे पीठ दिसतंय की नाही, तर हे पीठ आपलं साधं गव्हाचं पीठ नाहीये. ह्याच्याऐवजी आ, त्याच्या गव्हाच्या पिठाच्या ऐवजी आपण टाकतो आहोत ज्वारीचं पीठ. त्याला सॉर्गम म्हणतात इकडे. सो हे ज्वारीचं पीठ साधारण अर्धा कपाचं ज्वारीचं पीठ आहे. आणि ह्याच्यामध्ये मिक्स केलेलं अख्खा अ, एक गाजर, एक बटाटा, अर्धा कांदा आणि त्याबरोबरीने केलेलं छोटंसं अर्ध रताळं, ते सगळं मी एकत्र केलंय. आणि त्याच्या आतमध्ये आता हे मी पीठ टाकणार आहे. त्याच्याबरोबर थोडंसं आपल्याला मीठ टाकायला लागेल, थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं. आता हे झालं बेसिक प्रमाण. आता ह्याच्यामध्ये तुम्ही अजून काहीही तुम्हाला आवडत असलेलं म्हणजे त्याच्यात तुम्ही तुमचं कोथिंबीर टाकू शकता, पालक टाकू शकता, वाटाणे टाकू शकता, तुमच्या आवडती कुठलीही इतर भाजी जी घरामध्ये समजा एखादी भाजी उरली असेल आदल्या दिवशी आणि ती तुम्हाला संपवायची आहे, ती भाजी पण ह्याच्यामध्ये आपण टाकू शकतो. आता हे सगळं एकत्र करू आपण. कोणाकोणाला पॅनकेक्स आवडतात मला सांगा बरं इकडे. कोण कोण आहे पॅनकेक खाणारं रेग्युलर? सकाळी सकाळी पॅनकेक कोण खातं? आणि त्याच्यामध्ये कुठल्या प्रकार पॅनकेकच्या बरोबरीने काय घालता तुम्ही त्याच्यावर? कुठल्या प्रकारचं सिरप घालता? मी सिरप नाही टाकत, पण आम्ही चोको चिप्स टाकतो. चोको चिप्स टाकते. आता आपण मागच्या आठवड्यामध्ये काय काय शिकलो, लेबल वाचायला शिकलो की नाही? तर लेबल हो. वाचताना ते चोको चिप्स वरचं लेबल तू वाचून बघशील पुढच्या वेळेला की त्याच्यामध्ये किती साखर आहे, किती आम्ही गोष्टी आहेत. छोटे छोटे असतात, आम्ही थोडेच वापरतात, जास्त नाही वापरत. जास्त नाही वापरत. गुड, व्हेरी गुड. आता हे छान एकजीव झाल्यासारखं झालंय. बाबाच काढलीस. काय बनवताय तुम्ही? आम्ही आता जॉईन झालोय. ओके, मी रूट व्हेजिटेबल्सचे पॅनकेक बनवते. त्याच्यामध्ये आपल्या 3 ते 4 भाज्या आहेत, ज्याच्यामध्ये एक रताळं आहे, बटाटा आहे, अ, आपलं गाजर आहे, कांदा आहे आणि त्याच्यामध्ये मी ज्वारीचं पीठ टाकलंय आणि त्याच्यातच थोडेसे इटालियन अर्ब्स टाकलेत. ह्याचे मी आता छोटे छोटे गोळे किंवा पॅटीस करून घेणार आहे. पण चिली फ्लेक्स पण टाकलं का? काय म्हणालात तुम्ही? चिली फ्लेक्स. चिली फ्लेक्स टाकू शकता तुम्ही, मी टाकले नाहीये, ब्लॅक पेपर टाकले मी त्याच्यात. तर ह्याचे आपण एक छान आता सुरुवातीला आपल्याला वाटतंय की हे थोडंसं लूज आहे ह्याचा गोळा, पण जसजसा तो ह्याच्यावरती गरम व्हायला लागेल ना. मॅम तुम्ही जे दाखवता ते दिसत नाहीये आम्हाला. ते स्पॉटलाइट केलेले आहेत दोन्ही त्यांचे कॅमेरे. स्पॉटलाइट केलेलं आहे तुम्हाला तुमच्या याच्यामध्ये
बदलावं लागेल. व्ह्यू तुमचा स्पीकर आहे का? जर स्पीकर असेल तर तुम्हाला दोन्ही स्पॉटलाइटेड दिसायला पाहिजे. आणि अलका, आत्ता तुझा ना मेन कॅमेरा ऑफ झालेला आहे, फक्त तुझा कृतीचा कॅमेरा दिसतोय. तुम्ही म्यूट पण आहे. म्यूट पण झाले आहे. ओके. हा, आता त्यांना ना व्यवस्थित दिसतंय तू काय कृती करतेस ते. तर तू थोड्या वेळ असंच करतेस का? फक्त तू अनम्यूट कर स्वतःला. हा. हा, माझं आय थिंक देर इज सम प्रॉब्लेम विथ द वायफाय कनेक्शन. माझं परत इकडे वायफाय कनेक्शन गेलंय. मी परत आय थिंक आय विल लॉग आउट आणि मेन कॅमेरा माझा सुरू ठेवीन. तोपर्यंत आपण हे बघत राहू. आणि मला वाटतंय प्रश्न आपण चॅटमध्ये टाकून नंतर घ्यायचे का? म्हणजे मग हो, कृती चालेल. लवकर. दॅट विल बी हा. बेटर. आता ज्यांना प्रश्न असतील ना त्यांनी प्लीज चॅटमध्ये टाका, कॉमेंट्स, प्रश्न सगळं टाका, म्हणजे मग आपण नंतर प्रत्येक रेसिपीचे प्रश्न घेऊ. तर आता ती रूट व्हेजिटेबल्सचे पॅनकेक बनवतीये. हा, ओके. सर, ह्याच्यामध्ये मला थोडे छोटे छोटे, मी म्हटलं तसं की आधी छोटे पॅटीस करून घेणार आहे मी ह्याचे. ह्याचे साधारण 3 ते 4 पॅटीस होतील. मला असं वाटतं माझं कनेक्शन परत आलंय. एक सेकंड. अलका, हेच छान आहे, म्हणजे तुझी कृती पण रेकॉर्ड होईल. नाही तर तुझी कृती रेकॉर्ड होत नाही या व्हिडिओमध्ये. बरं बरं, हा, मी फक्त ऑन ठेवते दुसरा, पण आय विल नॉट स्टार्ट द कॅमेरा. Recording in progress. ओके. हा, एक प्रश्न आहे की तू याच्यामध्ये मसाले किंवा म्हणजे काहीतरी चव येण्यासाठी काय मसाला टाकलायस का? हा, ह्याच्यामध्ये मी ऑलरेडी एक सेकंड, म्हणजे हे का होतंय असं? हा, ह्याच्यामध्ये मी थोडेसे आपलं जे इटालियन सिझनिंग असतं ना ते टाकलंय. आणि त्याच्या बरोबरीने ब्लॅक पेपर टाकलंय. कारण मुलांना ब्लॅक पेपर टॉलरेट करणं जास्त सोपं असतं कम्पेअर टू हिरव्या मिरची किंवा लाल तिखटापेक्षा. सो म्हणून मी ब्लॅक पेपर जास्त टाकलंय. आणि ह्याच्यात फक्त मी त्याचे, आणि जसजसे आता तुम्हाला म्हटलं तसं की ते थोडं सैल वाटतंय आता हाताला, पण जेव्हा आपण ह्याच्यावरती ठेवू, पॅनवरती ठेवू, आणि जेव्हा त्याच्यातले स्टार्च रिलीज व्हायला लागतील ना, त्याच्यानंतर त्याला एक बाइंडिंग यायला लागेल. आणि हे बेसिकली कुठल्याही प्रकारचं रिफाईंड फ्लावर नसल्यामुळे, आपलं रेग्युलर ज्वारीचं पीठ आहे त्याच्यामुळे, त्या ज्वारीच्या पिठामध्ये त्याची एक चव वेगळी लागते. जसं आपण ज्वारीच्या पिठाची धिरडी करतो घरी, त्याच प्रकारामध्ये पण आपण ह्याला थोडंसं एक वेगळं रूप दिलंय की ज्याच्यात सगळ्या भाज्या पण टाकता येतील. आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं तसं की तुम्हाला कोणाला पालक आवडत असेल, पालक टाका, किंवा उकडलेल्या अजून कुठल्या भाज्या घरामध्ये असतील, किंवा घरातलं काही एखादी उसळ उरली असेल, किंवा एखादी आदल्या दिवशीची भाजी उरली असेल, ते पण आपण टाकू शकतो. त्याच्यात थोडंसं मी एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल घेतलंय. आणि आता ह्याच्यामध्ये ते मगाचे आपण केलेले जे पॅनकेक्स आहेत हे ठेवूया. आणि ज्वारीचं पीठ वापरलं ना, याचे ऑल्टरनेटिव्ह काय काय वापरू शकतो? ज्वारीच्या पिठाच्या ऐवजी आपण रवा वापरू शकतो. रवा वापरला तर त्याच्यामध्ये थोडं दही टाका, कारण रवा फुगण्यासाठी किंवा त्याला आंबटसरपणा येण्यासाठी ते फायदेशीर ठरतं.
ज्वारीचं पीठ चालेल, बाजरीचं पीठ चालेल, ओट्स चालतात. पण ओट्स मात्र थोडेसे स्टील कट सैलसर होतात. म्हणून ज्वारीच्या पिठाला एक वेगळं बाइंडिंग आणण्यासाठी अशा प्रकारचं तुम्ही मिक्स करू शकता. ज्वारी किंवा बाजरी एकत्र करू शकता, ज्वारी ओट्स एकत्र करू शकता. हे मराठीमध्ये थालीपीठ म्हणता याला. हा, सो थालीपीठ पेक्षा ह्याच्यामध्ये आपण थालीपीठामध्ये बटाटा वगैरे म्हणजे दरवेळेला उकडलेला बटाटा किंवा रताळं टाकत नाही. सो ह्याच्यामध्ये इथूनच्या पद्धतीप्रमाणे जस्ट टू मेक इट लिटल बिट न्यूट्रिशियस, इथे हे रूट पॅनकेक्स आर जास्त काय म्हणतात ना, जास्त प्रसिद्ध आहेत. हे ह्यांचं काम करतील तोपर्यंत आपण दुसरा प्रकार करायला घेऊया. आता दुसरं जे आपण करणार आहोत ते बऱ्याचशा घरांमध्ये कदाचित होत असावं. आय एम शुअर की आपण तेच खात ऍक्च्युली मोठे झालोय आपण. आपली ही जी सगळी पालक मंडळी आहेत ती. तर ह्याच्यामध्ये आपण जे बघतोय ते कॉमन धिरडं आहे, जे आपण घरामध्ये धिरडं म्हणून वापरतो ना. हे थोडे विसरले गेलेले प्रकार आहेत, कारण या धिरड्यामध्ये आपण खूप वेळेला आपल्याला घरामध्ये विसरून जातो की आपल्याकडे अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला करता येतात. तर सगळ्या मुलांना दिसण्यासाठी म्हणून, मुलं डोसे खातात, डोसे आवडतात मुलांना, तर धिरड्याचा प्रकार हा जास्त पौष्टिक असतो. ह्याच्यामध्ये फक्त एकच मला टिप द्यायची म्हणून मी हे मुद्दाम धिरड्याचा आज गाठ घातलाय. मुख्य म्हणजे तर धिरड्याचं माप जे घेतो आपण, स्टँडर्ड जे माप असतं की आपल्याला कुठल्या प्रकारच्या डाळी पाहिजेत, कुठल्या प्रकारचं कडधान्य पाहिजे, तर कडधान्य अख्खं पण टाकू शकता तुम्ही. हे जे केलंय ते पूर्ण डाळींचं केलंय, ज्याच्यामध्ये 1 कप तांदूळ आहे, अख्खा तांदूळ, बासमती तांदूळ घेतलाय मी. त्याच्या बरोबरीने अर्धा कप चण्याची डाळ, अर्धा कप मुगाची डाळ आणि अर्धा कप उडदाची डाळ, हे सगळं एकत्र भिजत घातलं साधारण 6 ते 7 तास. आता ह्याच्यात एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची की भिजत घालताना त्याच्यामध्ये मी साधारण 1 ते 2 टेबलस्पून आपला ऍपल सायडर व्हिनेगर टाकलाय. सो ऍपल सायडर व्हिनेगर टाकायचं कारण असं की जेव्हा आपण एखाद्या कडधान्य भिजवून त्याचं कुठलाही गोष्ट करत असतो, त्यावेळेला युजली कडधान्य हे आपल्याला थोडंसं जड पडतं. सो कडधान्य जड पडतं म्हणून ते पचायला थोडासा डिस्कम्फर्ट होऊ शकतो किंवा अपचन होऊ शकतं, स्पेशली लहान मुलांमध्ये. तर जेव्हा आपण स्पेशली तांदूळ आणि बाकीची कडधान्य जेव्हा भिजवतो, त्यावेळेला जेव्हा जेव्हा आपण त्याच्यामध्ये व्हिनेगर टाकतो, सो व्हिनेगरचा सगळ्यात मोठा जो भाग असतो तो म्हणजे आपल्या डाळींमध्ये जे फायटिक ऍसिड असतं, ज्याच्यामुळे हे थोडंसं डिस्कम्फर्टिंग होऊ शकतं. तर ते फायटिक ऍसिड ब्रेकडाऊन करायला, म्हणजे ते योग्य प्रकारामध्ये त्याचं डायजेशन होण्यासाठी म्हणून आपल्या कुठल्याही भिजवलेल्या कडधान्यांमध्ये किंवा आपल्या तांदळाच्या बरोबरीने असलेल्या डाळींमध्ये थोडंसं ऍपल सायडर व्हिनेगर टाकायचा, ज्याच्यामुळे ही प्रोसेस जास्त सोपी होते आणि मुलांना ह्याचा त्रास होत नाही. आणि धिरडीचं वाटून झाल्यानंतर त्याच्यात थोडासा ओवा देखील टाकू शकतो, पण व्हिनेगर टाकल्यानंतर बऱ्यापैकी पचनास हलकं होण्यासाठी त्याचा बराचसा मोठा फायदा होतो. सो आता एका साईडला आपण एकदा चेक करू आपली धिरडी कशी दिसतात, ती उलटायची आहेत का, सॉरी धिरडी नाही, आपले पॅनकेक्स ती उलटता येतात का बघूया. हॅश ब्राऊन सारखे हॅश झाले. ब्राऊन सारखं झालंय, एक्झॅक्टली. आणि हे सकाळी करायला खूप सोपं आहे. हे डब्यात पण घेऊन जाऊ शकतात मुलं. ही खूप सोपी रेसिपी आहे. कुठलेही जास्त कष्ट नाही आहेत. त्याच्यात बरेच व्हेरिएशन करता येतात. त्याच्याबरोबर चटणी, सॉस, तुम्हाला जे आवडेल तो प्रकार तुम्हाला बरोबर घेऊन जाणं शक्य असतं. आणि तेल मी अगदी कमी वापरते, स्प्रे करते, त्याच्यामुळे तेल एकदम मिनिमल वापरते. आणि अलका, हे एअर फ्रायर मध्ये पण करता येईल का? हेअर फ्रायर मध्ये करता येईल, पण त्याचं जे शिजवण्याची प्रोसेस आहे ना, ती पॅन मध्ये जास्त चांगली होते. अच्छा. सो हे आणि त्याचं काम करू तोपर्यंत आपण हे वाटून घेऊया. आता एक वाटताना प्रश्न असा आहे की हा. किती ऍपल सायडर व्हिनेगर किती प्रमाणात टाकायचं? आता समजा 1 कपाचा तांदूळ असेल तर त्याला 1 टेबलस्पून ऍपल सायडर व्हिनेगर लागतो, कारण बाकीचं जे प्रमाण आहे ते अर्ध असतं. पण टोटल तेव्हा भिजवतो आपण, ह्याच्यात मी साधारण 1 कप होता, तर त्याला मी 1 कपाला 1 टेबलस्पून ऍपल सायडर व्हिनेगर टाकलाय. आता हे मी धुवून घेते आणि ते आपण वाटून घेऊया. सगळ्यांना मला एक सांगायचं आहे की अजून तिने रेसिपीज पाठवलेल्या नाही आहेत. ती तुम्हाला रेसिपी पाठवणार आहे
आणि हा व्हिडिओ पण उपलब्ध होणार आहे, त्यामुळे तुम्हाला परत बघता येईल. हा, मी ते स्लाइड्स पाठवल्यात मात्र, तर ते राहुल शेअर करतील. मागच्या वेळेस आपलं जे आपली जी झालं होतं ना, तर त्याच्या स्लाइड्स मी ऑलरेडी पाठवल्यात. ओके, तर हे मी आता त्याच्यात ते सगळं काढून घेतलंय. त्याला आपण पटकन फिरवून घेऊया. त्याला जास्त वेळ लागत नाही, खूपच लवकर आणि पटकन होतात या गोष्टी. आता ह्याच्यामध्येच मी थोडंसं खोबरं आहे, एक साधारण आता 1 वाटीचा मी एक तांदूळ घेतला असेल तर साधारण पाववाटी खोबरं घेतलंय मी. पाववाटी खोबऱ्यामध्ये साधारण 4 छोटे आल्याचे तुकडे घेतलेत. त्याचबरोबर मुलांना आवश्यक आणि जेवढं तुम्हाला आवडत असेल तेवढंच फक्त मी जास्त मिरच्या नाहीत म्हणून छोट्या हिरव्या मिरच्या 2 घेतल्यात आणि जिरे घेतले, ते आता मी याच्यात टाकणार आहे. आणि आता हे एकत्र सगळं वाटून घेऊ. तुम्हाला वेगळं वाटून त्याची ती चटणी ह्याच्यात टाकायची असेल तरी देखील चालेल. इट्स अप टू यू, जसं तुमचा चॉईस असेल त्याप्रमाणे. हे मी पटकन वाटून घेते. तुम्हाला पाठीमागे बॅकग्राऊंडला आवाज येईल कदाचित, कारण हे आपलं लाईव्ह चाललंय, त्याच्यामुळे मी काही वेगळं अजून केलेलं नाही आतमध्ये. एकदा परत चेक करून घेऊया. तुम्हाला एकदम वरचं वाफ दिसली असेल आल्यानंतरची, कशी दिसतीये? याचा खूप छान वास सुटलाय आता. मी विचार करत होते याच्यामध्ये क्रॅनबेरीज वगैरे पण छान काहीही वाटेल ते म्हणजे तुमच्या इनफॅक्ट मनुका, बेदाणे, तुम्हाला जे काही आवडत असेल ना ते सगळं. ही जस्ट बेसिक रेसिपी आहे. त्याच्यात तुम्हाला जे हवंय ते व्हेरिएशन, मी तर बऱ्याच वेळा झुकिनी पण टाकते. जे तुम्हाला हवं असेल ते व्हेरिएशन करू शकता. थोडंसं अजून वाटून घेऊ आपण. थोडं मात्र अजून एकदा दोनदा करायला लागेल वाटून. तुझा मिक्सर एकदमच सायलेंट दिसतोय, आम्हाला काहीच आवाज आला नाही. ओके. त्याला पण इथे पण हे ऑलमोस्ट शिजत आले. अजून मला असं वाटतं 1 मिनिट 2 मिनिटामध्ये सगळं शिजेल आणि हे खूप छान फर्म झाले. मी म्हटलं ना मगाशी ते आपल्याला सैल वाटत होतं, पण जसं ते शिजायला लागतंय ना तसं छान फर्म होतंय ते. आणि हे आपल्या मी म्हटलं तसं की डब्यामध्ये खूप छान राहतं. जर का तुमच्याकडे तुम्हाला आवडत असेल हे डब्यात घेऊन जायला, हे नक्की ट्राय करून बघा. ओके, आता आपलं हे पण वाटून छान सरसरीत वाटून झालंय. आपण काढून घेऊ. आणि ते उकडलेले रूट व्हेजिटेबल्स असल्यामुळे त्याला जास्त वेळ लागत नाहीये ना. नाही, उकडलेलं काहीच नाही, सगळं कच्चं होतं. हो, कच्चं होतं. अच्छा. सगळं जसं आपण बटाट्याचा किस करतो की नाही ह्याला आपल्या उपासाला किंवा रताळ्याचा किस करतो, त्याला युजली किसल्यानंतर खूप कमी वेळ लागतो. म्हणून अख्खे असतील बटाटे किंवा थोडस मोठ्या काचऱ्या असतील तर वेळ जास्त लागतो, पण किसलेलं असेल तर वेळ खूप कमी लागतो त्याला. हे बारीक काय करून घेतलं? हे आता जे विचारलं का आता? भिजवलेल्या डाळ आता जी दाखवली ना ते हा, बारीक भिजवलेलं आता जे आपण धिरड्याचं होतं की नाही ते बारीक करून घेतलं. त्याच्यामध्ये मी खोबरं आणि बाकीचं पण गोष्टी याच्यात बऱ्याचशा टाकल्या. मी खोबरं टाकलंय, जिरे टाकलेत, त्याच्या बरोबरीने हिरवी मिरची टाकली आहे, आलं टाकलंय
आता त्याच्याच मध्ये आपण थोडंसं हे ताक टाकून घेऊया. ताकाने काय होतं? ताक होतं आणि ताकात त्याच्याबरोबर मी मगाशी खोबरं वगैरे सगळं एकत्र टाकलंय. आणि हे पीठ तुम्हाला डोस्यासारखं जवळजवळ 2-3 दिवस फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवून वापरता येण्यासारखं आहे. म्हणजे घरी संध्याकाळी आल्यानंतर आपल्याला लॉंग डे ऑफ वर्क असेल तर घरी आलं की कंटाळा येतो आणि मुलं आलेली असतात आणि त्यांना सडसडून भूक लागलेली असते की मला काहीतरी खायला दे. मुख्यतः 3:30-4ला जेव्हा येतात मुलं त्यावेळेला तर चांगलीच भूक लागलेली असते. तर त्यावेळेला हे अशा प्रकारचं पौष्टिक देणं हे तेव्हाही योग्य. आणि हे कुठल्या कुठल्या डाळी घेतल्या होत्या परत एकदा सांगाल का? हा, सो 1 कप तांदूळ होता. 1 कप तांदूळामध्ये अर्धा कप चण्याची डाळ, अर्धा कप मुगाची डाळ आणि अर्धा कप उडदाची डाळ. आणि हे मी अजून जितकं पातळ करता येईल तेवढं करतेय. ओके, जसं आपण डोसाचं पीठ आपलं कसं पातळ असतं ना तेवढं मी आता हे करून घेतलंय. आता याच्यामध्ये थोडंसं मी मीठ टाकते. आणि आम्हाला असं वाटतं आपलं कारण मला त्या पॅनकेकचा ऑलरेडी वास येतोय, तयार झालेलं दिसतंय. येस, व्यवस्थित शिजलंय ते कारण ते फुगलं पण आहे त्यामुळे व्यवस्थित शिजलेलं आहे. गोल्डन ब्राऊन व्हायला सुरुवात झाली एका साईडनी. थोडासा गॅस मी थोडा मोठा करते आणि आपण हे काढून घेऊ. आता तुमच्यापैकी कोणाकोणाला सँडविचेस आवडतात? सँडविच कोणाकोणाला आवडतात बरं? कोणाचा तरी हात वर आहे. अरे बाकीची मुलं गेली कुठे? दोघेच जण. बाकीची मुलं गेली कुठे सगळी? कोण आहे ते? पार्थ आहे का? हा, कोण आहे ते? कोण आहे ती? नाव सांगशील? तन्वी. 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 तन्वी, ओके. सानवी. पालवी. सानवी. सानवी. सानवी, ओके. सॉरी. ओके, हे तयार झालंय आपलं. गाजरं पण शिजली आहेत ऍक्च्युली याच्यातली. नंतर आतमधला बटाटा शिजलाय, आतमधलं रताळं शिजलंय. आणि हे आपण एक हिरवी चटणी करणार आहोत आणि ती हिरवी चटणी पण तुम्हाला आवडेल अशा पद्धतीने करणार आहोत. तर त्या हिरव्या चटणीची पण रेसिपी बघू आपण आता. त्याच्या आधी आपण आपलं हे बाजूला ठेवू. आपण आपलं धिरडं करून घेऊ. ओके, आता धिरडं करायला पण सेम ह्याच्यामध्ये ही खूप बेसिक रेसिपी आहे. या बेसिक रेसिपीमध्ये तुम्हाला कोणालाही ज्यांना कोणाला पनीर आवडत असेल, पनीरच्या बरोबरीने समजा एखाद्याला गाजर आवडत असेल ह्याच्यावर टाकायला, गाजर टाकू शकता. किंवा तुम्हाला कोणाला गाजराच्या बरोबरीने कुठली दुसरी भाजी आवडत असेल खायला, ती भाजी टाकू शकता. ज्याला जे आवडत असेल ते वरती ह्या धिरड्याच्या वरती टाकता येईल. परत थोडंसं तेल टाकून घेते. डोसा कोणाकोणाला आवडतो इकडे? डोसा कोण खाता आवडीने? मी. मी कोण म्हणाला? मी. राधा. राधा. मी. कोण म्हणाल? मला. हा,
अजून पण खूप जणांचे हात वर दिसत आहेत. आता डोसाच्या ऐवजी हे करायला सांगणार का आईला? हो करून बघणार का आधी? हो हा. आणि ह्याच्यामध्ये काय काय होतं सांगा बरं मला. कुठल्या कुठल्या डाळी होत्या? पॉप क्विज असतं की नाही शाळेत तुमच्या? पॉप क्विजला विचारतात की नाही? सांगा बरं कुठल्या कुठल्या डाळी होत्या आता आपण वापरल्या? कोण सांगणार आहे? पहिलं काय घेतलं होतं आपण? चण्याची डाळ, चण्याची डाळ, मुगाची डाळ, काहीच घेतलं होतं. काय घेतलं होतं? तांदूळ तांदूळ. हा. तांदळानंतर काय घेतलं होतं? मिरची नंतर कुठलं? तांदळानंतर काय घेतलं होतं? बरं ठीक आहे, विचार करा आणि मी तुम्हाला आपला सेशन संपायच्या पर्यंत परत एकदा हाच प्रश्न विचारणार. सांगाल ना मग उत्तर? हो ओके, विचार करून ठेवा. आता आपण बनवणार आहोत सगळ्यांचं आवडतं, खूप आवडतं सगळ्यांना. काय आवडतं सांगा बरं? सँडविच. आता सँडविच करताना आपल्याला आपण दरवेळेला विचार करतो की अरे ब्रेड कुठला वापरायचा, आणि आपल्याकडे दरवेळेला ब्रेड्स, आणि हा मला असं वाटतं लास्ट टाइम पण प्रश्न कोणीतरी विचारला होता की ब्रेड वापरताना व्हाईट ब्रेड वापरू का, होल व्हीट ब्रेड वापरू का, कुठल्या प्रकारचा ब्रेड जास्त हेल्दियर कॅटेगरीमध्ये जातो. तर आपण ज्या 2-3 त्याच्यामध्ये प्रकार आहेत, त्याच्यापैकी सावरडो ज्याला आपण म्हणतो ना, तर सावरडो हा जास्त रेकमेंडेड असतो जेव्हा तुम्ही सँडविचेस बनवता किंवा फर्म एखाद्या कुठल्या गोष्टी बनवतात. त्याच्यात बरोबरीने सावरडो इज युजली अ हेल्दियर ऑप्शन मानलं जातो. आता ह्याला सावरडो का म्हणतात बरं? कोणी सांगू शकेल का म्हणत असतील सावरडो? नावावरनं काय वाटतं की तो सावरडो का असेल? त्याला फर्मेंट करायला योगर्ट यूज केलंय. हा, सो त्याचं फर्मेंट करायला बरोबर आहे. फक्त योगर्ट नाही, तर सावरडो साठी एक प्रकारचं वेगळं स्टार्टर करायला लागतं, ज्याला आपण इथे आम्ही युजली त्याला एक मदर म्हणून म्हणतो किंवा स्टार्टर म्हणतो. तर ते स्टार्टर करण्यासाठी खूप मोठी प्रोसिजर असते त्याची. त्याचं साधारण 1-2 ते 3 वीक्सनी तुम्हाला ब्रेड करण्यासाठीचं जे स्टार्टर असतं ते युजली 2 ते 3 आठवड्यानंतर तयार होतं. सो त्याच्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा आपलं जे किमची असते किंवा एक प्रकारचं एक टाईपचं प्रोबायोटिक असतं, पण किमची इज व्हेरी फेमस. सो किमचीच्या बरोबरीने त्याला आपलं जे होल व्हीट फ्लावर किंवा रेग्युलर फ्लावर जे असतं ते एकत्र करून त्याची प्रोसेस एका छोट्या जारमध्ये सुरू होते. मग अजून 48 तास 24 तासानंतर वरती एक काळ्या प्रकारचं आवरण यायला लागलं की समजायचं की अरे स्टार्टरला भूक लागली आहे, अजून आपल्याला त्याच्यात काहीतरी टाकायला पाहिजे. मग त्याच्यात ते काळं दिसायला लागलं की त्याच्यात पाणी टाकतात, परत थोडंसं पीठ टाकतात, मग ढवळायचं, परत त्याची वाट बघायची की ते काळं कधी येईल. असं करत 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 त्याच्यानंतर पुढे साधारण 2 ते 3 आठवड्यांनी ते पक्क तुम्हाला त्याचं एक सावरडोचं जे कल्चर म्हणतो आपण की ज्याच्यामुळे ब्रेड जास्त फर्मेंट होतो, चांगला फर्मेंट होतो, ते बनवण्यासाठीचं स्टार्टर तयार होतं आणि त्यापासून ब्रेड म्हणतो. म्हणून त्याला युजली सावरडो ब्रेड म्हणतात, कारण तो थोडासा आंबटसर किंवा फर्मेंट केलेला असतो. आता या ब्रेडवरचं आपण मागच्या वेळेला लेबल कसं वाचायचं हे शिकलोय, बरोबर? तर लेबल वाचताना आता ह्या ब्रेडच्या स्लाइसवरती काय लिहिलंय, मला सगळ्यात महत्वाची भाग जो असतो तुम्ही बघणार आहे की सॅच्युरेटेड फॅट किती आहे, जे आपण चांगलं फॅट नसतं ज्याला म्हणतो ना आपण ते, तर हे त्याच्यात आहे 0%. नंतर पॉली अनसॅच्युरेटेड फॅट, मोनो अनसॅच्युरेटेड फॅट ते बघितलं. सोडियम म्हणजे मिठाचं प्रमाण ह्याच्यामध्ये थोडंसं जास्त आहे आणि ह्याचं सर्विंग स्लाइस आहे एक स्लाइस. सो ह्याच्याही पेक्षा चांगले ऑप्शन्स, आता मला ब्रँड दाखवायची नाहीयेत, पण आपल्याला कुठल्याही दुसऱ्या याच्यात अडचणीत यायचं नाहीये, म्हणून ब्रँडच्या ऐवजी आपण असं फक्त म्हणूया की जनरल ब्रेडमध्ये कमीत कमी जो सोडियमचं प्रमाण आहे तसा ब्रेड आपण वापरायचा. सो आता ह्याच्यापैकी मी 2 ब्रेडचे स्लाइसेस काढून घेणार आहे. तोपर्यंत आपलं धिरडं इकडे तयार झालंय. थोडंसं अजून थोडं व्हायला पाहिजे एका साईडने, आणि मी तुम्हाला दाखवणार ते कसं दिसतंय. ओके, आता इथे आपण आपलं सँडविच तयार करणार आहोत. तर त्याच्यासाठी मी 2 ब्रेडचे स्लाइस घेतले आणि ह्याच्यात आपण चीज नाही टाकणार आहोत. विदाउट चीज हे सँडविच करणार आहोत, पण हे खूप टेस्टी लागतं आणि त्याच्यात काय काय आणि खूप कलरफुल असणार आहे हे सँडविच. तर ते कलरफुल कसं होईल ते आपण पाहू. तर त्याच्यासाठी आपण एक चटणी तयार करणार आहोत. त्याच्यासाठी आधी एक चटणीचा प्रकार किंवा स्प्रेड
आणि हे तुम्ही पण करू शकता. हे तुम्ही तुमच्या आईला एक एक 2-3 गोष्टी आई बाबांना जे कोणी कुकिंगला मदत करत असतील त्यांना सांगायचं. आता हा रंग बघा. हा कोणाकोणाचा आवडता रंग आहे? गुलाबी. कोणाकोणाला आवडतो लाल गुलाबी रंग आणि खूप छान असं ब्राईट कलर दिसतोय. सो हा कशामुळे दिसतोय? तर मी ह्याच्यामध्ये एक उकडलेलं बीट आणि एक उकडलेलं गाजर एवढंच फक्त मिक्स केलंय. त्या मिक्सरमधनं काढलं, त्याच्यामध्ये थोडंसं लिंबाचा रस टाकला आणि थोडंसं मीठ टाकलं आणि त्याच्यामध्ये ग्राइंड करतानाच म्हणजे जेव्हा आपण मिक्सरमध्ये लावत असतो ना, त्याच्यामध्येच मी साधारण 1 चमचा सावर क्रीम, थोडंसं जे आंबट क्रीम असतं की नाही ते, किंवा त्याच्याऐवजी लेबने म्हणून एक ऑल्टरनेटिव्ह मिळतो ते टाकायचं. त्याने थोडासा घट्टसरपणा आपल्या चटणीला येतो. आणि ही चटणी आपण ज्याच्यामध्ये सगळ्या म्हणजे मुख्य 2 भाज्या आहेत, आपली बीट आणि गाजर, ह्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही दुसरं. पण या बीटमुळे आणि आंबट त्याच्यामुळे आपण लिंबू टाकल्यामुळे त्याला असं खूप छान गोडसर अशी चव येते. सो ही झाली एक चटणी. आता आपण बनवणार लेबनेची आहोत बॉटल दुसरी दाखवा चटणी. ना. लेबनेची बॉटल दाखवा ना कशी दिसते. लेबने माझ्याकडे आज नव्हती, मी सावर क्रीम वापरलंय, पण ह्याच्याऐवजी मी बऱ्याच वेळा लेबने वापरते ऍज अ स्प्रेड म्हणून. आणि लेबने इज व्हेरी हेल्दी ओव्हरऑल. तर तुम्ही दुकानामध्ये जेव्हा डेअरी सेक्शन मध्ये जाता ना, तर त्यावेळेला तिथे लेबने स्प्रेड म्हणून लिहिलेलं असतं. सो यू कॅन बाय दॅट. ते आपला धिरडा पण ऑलमोस्ट तयार आहे. एक साइड भाजायला टाकली मी, आता दुसरी. ओके, आता आपण ही आपली दुसरी चटणी बनवून घेऊ आपल्या सँडविच साठीची. आता त्याच्यामध्ये आपण काय काय टाकणार आहोत? हा माझ्याकडे धुतलेला पालक आहे. त्याच्यात अंड नसतं ना लेबने स्प्रेड मध्ये? नाही नाही, इट्स अ डेअरी, इट्स जस्ट अ डेअरी. अंड नाही त्याच्यात. कुठलंही स्प्रेड, आता हे तर स्प्रेड आपण घरीच केलंय. तर ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत पालक, पालकाच्या बरोबरीने थोडीशी कोथिंबीर, आणि कोथिंबीर दांड्यात सकट टाकायची आहे, कारण दांडे जास्त महत्वाचे असतात, त्याच्यामध्ये पौष्टिक तत्व जास्त असतात, म्हणून दांड्या सकट टाकायचं. त्याच्यामध्ये आता मी टाकणार आहे हा साधारण 2 चमचे लिंबाचा रस, छोटे 2 चमचे लिंबाचा रस आहे, तो टाकतेय. त्यानंतर आपण ह्याच्यात टाकणार आहोत आवोकाडो. आवोकाडो कोण कोण खातं? आवोकाडो कोणी कोणी टेस्ट केलंय? तुम्ही कसे खाता बरं आवोकाडो सांगा? नुसतं खाता का कशात तरी घालून खाता? आम्ही ग्लाकोमोली बनवतो आणि कधीतरी avocado मध्ये आम्ही मीठ टाकतो. बरं. आणि आणि मग कधीतरी नुसतंच खातो. नुसतंच खातो. व्हेरी गुड. आता हे आवोकाडो मी ह्याच्यामध्ये डायरेक्टली टाकणार आहे. कोण म्हणाला आता? कोण बोललं? सानवी. सानवी काय बोललीस तू आता? मला ऐकू नाही आलं. आवोकाडो पराठा खाते ना तू? आवोकाडो पराठा आवडतो तुला? ओके, ह्याच्यामध्ये आता मी थोडंसं मीठ टाकणार आहे. आणि तुम्हाला हवं असल्यास तुम्हाला हिरवी मिरची टाकायची असेल तर टाका, इट्स ऑप्शनल कम्प्लिटली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये आपण पचण्यासाठी परत हा ऍपल सायडर व्हिनेगर जो असतो, तो ऍपल सायडर व्हिनेगर ऑलवेज यूज इट विथ मदर. विथ मदर म्हणजे त्याचं जे स्टार्टर असतं ते असतं ह्याच्यामध्ये, विच इज मोर हेल्दियर. सो जेव्हा जेव्हा तुम्ही चूज कराल ऍपल सायडर, ऑलवेज लुक फॉर ऍसिडिटी विथ द मदर असं तिकडे खालती लिहिलेलं असलं पाहिजे. सो एनी ब्रँड इज ओके, पण ते फक्त त्याच्यात विथ मदर वापरा, दॅट इज मोर हेल्पफुल किंवा मोर हेल्दियर. आणि अलका, जनरली अवाकाडो आपण जर असं करून ठेवलं काही तर तो काळा पडायला लागतं, तर हे विनेगर टाकल्यामुळे हा, पडणार नाही. एक्झॅक्टली. त्या व्हिनेगरमुळे ते साधारण 1-2 दिवस तरी व्यवस्थित फ्रीजमध्ये राहतं. आता हे आपण वाटून घेऊ पटकन. आणि त्या बरोबरीने आपल्या साईडचं जे धिरडं होतं ते पूर्ण झालेलं आहे. सो हे आपण बाजूला करून ठेवू. मी तुम्हाला दाखवणार आहे की धिरडं दिसतंय कसं आपलं. डोस्यासारखंच दिसतंय की नाही? मस्त दिसतंय की नाही? हो, छान दिसते. हा, आता कोण कोण बनवणार आहे मला सांगायचं आणि फोटोज टाकायचे आपल्या ग्रुपवर. तुम्ही राहुल काकाला फोटो पाठवायचे आणि तुम्ही सगळेजण त्याचे फोटो काढून आम्हाला दाखवायचं की कोणी कोणी केलंय केलंय आणि खाल्लंय. आणि खाल्लंय. खाताना पण फोटो दाखवायचे आम्हाला की कोणी कोणी खाल्लंय.
ते डाळी असल्यामुळे हाय प्रोटीन झालं ते धिरडं. ओके, आता आपली ही पण चटणी तयार झाली आहे. त्याच्यात थोडंसं पाणी घालते मी, थोडं पाणी लागेल. मग तुला आजचे ते ऍपल सिडर व्हिनेगर आंबट असतं ना, मग ते चटणी कशी लागेल ती? चटणी कशी लागेल हे बघणं ही खूप पॉप्युलर चटणी आहे ऍक्च्युली. आमच्या इकडे जेव्हा मी कुकिंग क्लासेस घेते फार्मसीत, त्यावेळेला हा खूप पॉप्युलर चटणीचा प्रकार आहे जो सगळ्या लोकांना आवडतो बेसिकली. ते खूप आंबट लागतं ना, म्हणून म्हटलं. नाही, आंबट कुठलं, काय आंबट लागतं म्हणताय तुम्ही? ऍपल सिडर व्हिनेगरमुळे नाही, पण ते किती टाकताय त्याच्यावर आहे ना तुम्हाला. कारण ऍपल सायडर व्हिनेगरच्या बरोबरीने कुठलाही पिष्टमय पदार्थ, म्हणजे आपण जी अवकाडो आहे ना त्याच्यात फॅट्स जास्त आहेत, तर कुठल्याही अवकाडोच्या बरोबर किंवा कुठल्याही फॅटी पदार्थाबरोबर जेव्हा तुम्ही एखादा आंबट पदार्थ टाकता तेव्हा त्याचा आंबटपणा कमी होतो. आंबटपणा, खारटपणा. नाही, त्याच्यात तू ऑलरेडी 2 चमचे लिंबाचा रस पण टाकलायस. हो, पण तरी देखील त्याचा आंबटपणा कमी होईल. म्हणजे खूप जास्त व्हिनेगर टाकलेला नाहीये मी, अंदाजाने अगदी जेमतेम, जस्ट टू प्रिझर्व द, काय म्हणतात ना, एक तो त्याचा हेल्दीयर ऍस्पेक्ट प्रिझर्व करण्यासाठी केलाय. ही चटणी किती दिवस चांगली राहील फ्रीजमध्ये? ही साधारण 2 दिवस राहील. एका वेळेला युजली 2 दिवसापेक्षा जास्त रेकमेंडेड पण नाहीये. तर हे एका साईडला आपण लावून घेऊ आणि ही डब्यात नेता येते, त्याच्यामुळे मुलांना डब्यात देण्यासाठी हा प्रकार खूप. आणि ह्याचा कलर बघत असाल तर इट्स व्हेरी फ्रेश. आणि लिंबामुळे त्याचा ऍक्च्युली फ्रेशनेस जास्त काळ राहील, जसं आता सायली म्हणाली ना. इन्ग्रेडियंट परत रिपीट करू शकता का हो, नक्की. चटणीचे? सो ह्याच्यामध्ये मी साधारण अर्धा कप पालक होता, बेबी स्पिनच होता, त्याचबरोबर पाव कपाची कोथिंबीर होती. मिरची आवडत असेल तर मिरची घाला, नाहीतर विदाऊट मिरची. फक्त त्याच्यामध्ये मी अवकाडो टाकलं, त्याच्यानंतर अर्धा अवकाडो, लिंबाचा रस आणि मीठ एवढंच टाकलंय, बाकी काही टाकलेलं नाहीये. तुम्हाला Thank you. जिरे हवे असेल जिरे टाकू शकता, काही म्हणजे व्हेरिएशन काही करू शकाल. लिंबाचा रस, अर्धा लिंबाचा रस टाकला का? नाही, अर्ध्या लिंबाचा रस नाहीये, फक्त 2 टीस्पून टाकलाय. 2 टीस्पून, तुम्ही 1 टीस्पून पण टाकू शकता, तुम्हाला आंबट आवडत नसेल तर. आणि ऍपल सिडर व्हिनेगर किती टाकलं? ऍपल सायडर व्हिनेगर अर्धा टीस्पून. तर हे लावून झालंय, तर ह्याला आपण बाजूला ठेवून देऊ. आणि हे एक सँडविच खाल्लं की ऍक्च्युली दिवसभराचं सोडियम मिळालेलं आहे, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं दुसरं प्रिझर्व्ड गोष्ट त्या दिवशी खायची नाही. नंतर हा आपण तयार केलेला दुसरा जो गुलाबी रंगाचा स्प्रेड होता तो त्याला लावून घेऊया. या स्प्रेड मध्ये काय काय घातलं ते एकदा परत रिपीट कराल प्लीज? हा, तो ह्या स्प्रेड मध्ये मी एक अख्खं बीट, एक अख्खं गाजर, हे दोन्ही कुकरमध्ये वाफवून घेतलं होतं. आणि त्याला मॅश करून त्याच्यामध्ये 1 चमचा सावर क्रीम आणि अगदी साधारण अर्धा टीस्पून लिंबाचा रस टाकला असेल, जस्ट फॉर द, की त्याला एक थोडस चव येण्यासाठी म्हणून. अच्छा, ओके, थँक्यू. आता हे झालं तयार दोन्ही साईडचं. आता ह्याच्यात टाकायच्यात आपल्याला भाज्या. तर भाज्या टाकायच्या कुठल्या? कोणाकोणाला काकडी आवडते? काकडी कोण कोण खातं? व्हेरी गुड. आता तुमचं हे सँडविच तुम्ही पण बनवू शकता घरी. तुम्हाला जेव्हा काहीतरी बनवायचं असेल आणि चटण्या तयार असतील, आईला वेळ नसेल, आई खूप बिझी असेल कामामध्ये, तर आईला मदत करायची, अशा प्रकारचं सँडविच तुम्ही घरी बनवू शकता. त्याला मी टाकल्यात काकड्या,
एक इन्ग्रेडियंट पीक काढायचं राहिलंय. मला आवडतं. काय काय काकडी मला आवडतं. त्याच्यामध्ये आपण थोडंसं टाकायचं चाट मसाला. चाट मसाला कोण कोण खातं? चाट मसाला कोणाकोणाला आवडतो? फ्रुट्स वरती, तुमच्या फळांवरती कोणाकोणाला आवडतो? मला आवडतं. गुड. आता ह्याच्यावरती आपण टाकायचंय उकडलेला बटाटा. आणि बटाटा आणि बीट कॉम्बिनेशन इतकं सुंदर लागतं एकत्र. आता आपल्याकडे आज यावेळी मी राहुल काकांशी तुमच्या बोलत होते की जेव्हा तुम्हाला सगळ्यांना इंटरेस्ट असेल, जेव्हा केव्हा शक्य असेल त्यावेळेला आपण तुमच्यासाठी समरमध्ये एक कुकिंग कॅम्प करू, ज्याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज आपण शेअर करू शकतो. कारण इकडे आपल्याला थोडंसं लिमिटेशन असतं वेळेचं, त्याच्यामुळे आपण जास्त गोष्टी दाखवू शकत नाही. हे तर बॉम्बे सँडविचचे इन्ग्रेडियंट्स झाले अलका. हा, पण त्याच्यामध्ये चटणी आपल्याला कुठल्याही प्रकारचं चीज वगैरे काहीही टाकलेलं नाहीये आपण. त्याच्यामध्ये आपण लावूया दुसरं. आणि बऱ्याच लोकांना कडा काढायची सवय असते, पण तसं करू नका. कडा ठेवल्याने काही फरक पडत नाही, उलट त्याला एक फर्मनेस येतो. त्याला आपण बरोबर मध्ये मध्ये कापून घेऊ. अशा प्रकारचं छान दोन वेगवेगळ्या रंगाचं पांढरं, लाल आणि हिरवं असं एक मस्त सँडविच तयार होतं. तुम्हाला टोमॅटो आवडत असेल टोमॅटो टाका, किंवा टोमॅटोच्या ऐवजी अशा प्रकारचं नुसतंच बटाटा आणि काकडी हे डब्यामध्ये खूप छान लागतं. त्याच्यामुळे डब्यामध्ये तुम्हाला रेग्युलर नेता येणं शक्य आहे. आता आपण पुढचा प्रकार बघू. मग त्या दिवशी मला कोणीतरी आपल्या ग्रुप मधली एक छोटीशी मैत्रीण होती आपली, ती मला म्हणाली होती की तिला खूप हे आवडतं, काय बरं, ज्यूस खूप आवडतात. कोण होतं ते ज्यूसचा बॉक्स सांगणार की मला ज्यूस खूप आवडतं? कोणतरी म्हणालं होतं की मला ज्यूस आवडतं, मी पिऊ का? प्रांजल होती ती, प्रांजल. प्रांजल. ओके, सो प्रांजल तू आहेस का आता? मला वाटतं आज नाहीये ती. ओके, बरं, ठीक आहे. सो प्रांजलसाठी म्हणून ही एक वेगळी रेसिपी आहे. त्याच्या आधी पटकन आपण सँडविचचा दुसरा प्रकार बघू. सो तुमच्यापैकी किती जण केळं खातात? केळं कोणाकोणाला आवडतं? हा, सो आता हाच प्रकार आपण थोडा, हे झालं तिखट सँडविच किंवा सेवरी सँडविच ज्याला म्हणू आपण. आता आपण थोडंसं गोडसर सँडविचचा प्रकार करू आणि त्याला एक वेगळ्या प्रकारचा एक थोडंसं इंटरेस्टिंग करूया. सो ह्या सँडविच मध्ये, आणि हे आपल्याकडे जसं आपण शेंगदाण्याचा लाडू खातो की नाही, तर शेंगदाण्याच्या लाडवाच्या ऐवजी इथे पीनट बटर मिळतं. सो आता हे पीनट बटर आणताना कसं बघायचं किंवा कसं चूज करायचं, हेल्थियर व्हर्जन कसं बघायचं, तर ह्याच्यामध्ये फक्त लिहिलेलं आहे क्रीमी पीनट बटर, ओनली पीनट्स अँड सॉल्ट. आता सॉल्ट का टाकायचं? कारण ते प्रिझर्व करायला लागतं. तर आता हे सॉल्ट आपण किती घेतोय हे बघण्यासाठी इथे बघायचं की अरे माझं सोडियमचं प्रमाण किती आहे ह्याच्यामध्ये. तर मी जर का 2 टेबलस्पून म्हणजे खूप झालं, 2 टेबलस्पून समजा मला मी पीनट बटर घेतलं तर त्याच्यात मला 50 मिलीग्रॅम सोडियम मिळणार आहे. सो खूप जास्त प्रमाण नाहीये. आणि हे तुम्ही डब्यामध्ये परत नेऊ शकता, स्पेशली जेव्हा जेव्हा तुमचं स्पोर्ट्स असतात किंवा शाळेच्या नंतर तुम्हाला काहीतरी एक एनर्जी पाहिजे असते, त्यावेळेला हे पीनटचं सँडविच तुम्ही नेऊ शकता. आता ह्याच्यात आपण हा जो मधला भाग आहे की नाही, हा ब्रेडचा जो मधला भाग आहे, या मधल्याच भागाला फक्त आपण हे पीनट बटर लावणार आहोत. हे छान असं क्रीमी पीनट बटर आहे. याचं कन्सिस्टन्सी तुम्हाला दिसत असेल. तर न्यूटेला वगैरे पेक्षा नुसतं हे पीनट बटर, ज्याच्यात साखर नाही, फक्त नॅचरल साखर आहे, हे तुम्ही घरी देखील पीनट बटर बनवू शकता. जेव्हा वेळ मिळेल त्याची रेसिपी आपण पाठवू. किंवा आल्मंडचं बटर घरी, सगळेच बटर म्हणजे सगळेच नट बटर्स कुठलीही घरी बनवता येणं शक्य आहे. ऍक्च्युली आम्ही आल्मंड मिल्क पण घरी बनवतो. सो सगळ्याच गोष्टी घरी करणं शक्य आहे. सो हे थोडंसं आपण हे सेंटरला लावून घेऊ. फक्त सेंटरला लावलंय मी, थोडंसं या सेंटरला लावून घेऊ. हे दोन्ही मिळून 1 टेबलस्पून होणार आहे, कारण हे मी 1 ते 1.5 टेबलस्पून टीस्पून त्याला लावलं आणि हे थोडंसं इथे लावतीये. वृषाली आगाशे यांनी लिहिलंय की आम्ही पीनट बटर घरी बनवतो आणि ते रेफ्रिजरेटर मध्ये 1 महिन्यापर्यंत राहतं. अगदी सहज. दॅट्स ऍब्सोल्युटली राईट. ओके, आता ह्याच्यामध्ये आपण हे जे केळं आहे
ते केळं थोडं कापून घेऊ. केळ्याचे चांगले थोडेसे थिन स्लाइसेस करायचे आणि हे त्या आपल्या पीनट बटरच्या एका साईडला ठेवून द्यायचं. ह्याच्यात तुम्हाला स्ट्रॉबेरी आवडत असेल, स्ट्रॉबेरी पण वरतून कट करून टाकू शकता. ऍपल्स ज्यांना ज्यांना आवडत असतील, काही लोक ऍपल्स खातात, पण हे जास्त चांगलं जाणारं कॉम्बिनेशन आहे. आता ह्याच्यावर आपण दुसरा ब्रेड ठेवून देऊ. आणि ही जी गोष्ट आहे ना, ही तुम्हाला तुमच्या आईबाबांना आणायला सांगायची. ही अमेझॉनवरती अवेलेबल आहे. याला म्हणतात कट अँड सील प्रेस. तर ह्याचा फायदा काय होतो, तर तुम्ही जर का ग्रोसरी शॉपमध्ये जर का रेफ्रिजरेटर सेक्शनमध्ये बघत असाल, तर तिथे हे अक्षरशः तसंच रिफ्रिजरेटेड केलेलं असतं आणि तेच विकतात आणि खूप जास्त किमतीमध्ये विकलं जातं. तर हे आपण घरी बनवतो. कसं, ह्याचा उपयोग काय, तर हे जेव्हा प्रेस करतो की नाही आपण, तेव्हा हे सील केलं जातो ब्रेड आणि ते पूर्ण अख्खच्या अख्खं जे आपलं जे केळं आहे ते त्याच्या आतमध्ये सील राहील. सो आता हे मी मधल्यामध्ये टाकते. त्याला दाबून घेऊ आपण. मला वाटतं त्याला क्रस्टेबल्स का असं काहीतरी म्हणतात ना. हा, त्याची ब्रँड, आता ही माझी पॅम्पर्ड शेफची ब्रँड आहे, पण तुम्हाला बऱ्याच ब्रँड्स अवेलेबल आहेत. वाव. दिस इज हाऊ यू कॅन टेक इट इन. पण तुम्ही हे तुमच्या लंच बॉक्समध्ये किंवा तुमच्या खाऊच्या डब्यामध्ये घेऊन जाऊ शकता. कोणाकोणाला आवडले हे? आता कोण कोण करणार आहे पण, का नुसतंच बघतायत? हा ताई, ते तुम्ही कट केलं त्याला, त्या मशीनला काय म्हणतात ज्याने ब्रेड कट केला? तर ह्याला कट अँड सील म्हणतात. कट अँड सीलचं मशीन आहे हे. आणि हे Walmart- कुठेही मिळतं. हे अमेझॉनवरती अवेलेबल आहे. वॉलमार्टला? वॉलमार्टला मिळेल की नाही माहित नाही, पण अमेझॉनवरती नक्की आहे. हे मी ऑफकोर्स, हे पॅम्पर्ड शेफ्स आहे. तुमच्याकडे कोणी पॅम्पर्ड शेफ्सचं जर का एजंट असेल ना, तर डायरेक्ट पॅम्पर्ड शेफच्या तुमच्या साईटवरनं पण तुम्हाला विकत घेता येईल. मी चॅटमध्ये लिहिलंय, जर तुम्हाला त्याचं नाव असेल तर. आणि आता हे उरलेलं जे असतं की नाही, उरलेले जे ब्रेड असतात, हे तुम्ही एकत्र करू शकता. त्याचा भुगा करायचा आणि त्याच्यावरती तुम्हाला थोडंसं तूप आपलं गरम करून त्याच्यात नुसतं मिक्स करून त्याच्यावर थोडं आपलं मध टाकून ते नुसतं खाता येतं. सो हा एक प्रकार आहे. किंवा तुम्ही त्याची फोडणी घालून त्याच्यामध्ये थोडासा कांदा वगैरे टाकून खाऊ शकता. तो हे फुकट जात नाही. सो हा एक झाला दुसरा प्रकार. अलका, एक प्रश्न आहे की जर नटची ॲलर्जी असेल किंवा काही शाळांमध्ये नटचे पदार्थ अलाउड नाही आहेत, तर काय ऑल्टरनेटिव्ह असू शकतो? सनफ्लावर बटर. बऱ्याच वेळेला आम्ही त्याच्याऐवजी सनफ्लावर बटर किंवा नुसतं हनी, म्हणजे नुसतं मध असतं ना, रॉ हनी, ते टाकलं तरी चालतं. हे आपण बाजूला ठेवून घेऊ. आता एक प्रकार मला तुम्हाला, आपण करणार नाही आहोत, पण तुम्हाला फक्त दाखवायचं आहे मला, आणि मग नंतर आपण पुढची एक शेवटची रेसिपी करू. आता बऱ्याच वेळेला आपल्याकडे नुसताच ब्रेड खाऊन कंटाळा येतो, किंवा ब्रेड सारखा ब्रेडही आपण खात नाही बेसिकली. सो आपल्याकडे पोळीचा, आता आपण हा जो प्रकार पाहिला की नाही, तो जो स्प्रेड आहे, तो आपण आपल्या घरी जी पोळी तयार करतो, आपण त्या पोळीमध्ये पण स्टफ करू शकतो. पोळीमध्ये देखील एक्झॅक्टली सेम प्रकार टाकून आपण पोळी रोल करून घेऊन जाऊ शकतो. तसंच आपल्या इथे पिटा ब्रेड म्हणून मिळतो. सो या पिटा ब्रेडमध्ये जे उघडलात तुम्ही, तर ह्याच्यामध्ये पॉकेट्स असतात. म्हणजे याच्या एक असं दिसताना असं दिसतं, अरे हे खूप मोठं दिसतंय, पोळीसारखं किंवा भाकरीसारखं दिसतंय. तर आता ह्याच्यात आपण आपले प्रकार सगळा भरायचा कसा, तर ह्याला जेव्हा तुम्ही कापाल ते अर्ध कापल्यानंतर आतमध्ये पॉकेट दिसतंय, त्याच्यामुळे ह्याच्यात तुम्ही कुठलाही प्रकार भरून घेऊन जाऊ शकता. घरची उरलेली भाजी, कुठलीही उसळ, त्याच्यावरती थोडासा कांदा टाकायचा, त्याच्यावरती सॅलड मिक्स टाकायचं. आता मी उद्या डब्याला माझ्या मुलीसाठी म्हणून, तर उद्या गुरुवार, त्याच्यामुळे उद्या साधं जेवण असायला पाहिजे. म्हणजे ते बेसिकली बाहेर ते कुठल्याही प्रकारचं नॉनव्हेज किंवा असं काही खात नाहीत. सो हे मी घरी आपल्या पनीरची भुर्जी बनवली होती. सो ही पनीरची भुर्जी आता ह्याच्यात उद्या स्टफ करणार, आणि ह्याच्या आतमध्ये थोडासा काकडी, थोडासा ज्याला आपण काय म्हणतो लेटेस आणि असे जे सॅलडचे प्रकार असतात ते टाकून
त्याच्यात ती जी चटणी केली आहे की नाही ही लाल रंगाची ती टाकून हे सील करून ह्याचं सर्विंग साईज पिठाचं अर्धा पिठाचं सर्विंग असतं. त्याच्यामुळे गो विथ द सर्विंग साईज ते जास्त इम्पॉर्टंट आहे. सो हे जास्त मग तुम्हाला दाखवायचं होतं. आपण करणार नाही आहोत पण हे फक्त मला दाखवायचं होतं. तसंच त्या पिठाच्या आतमध्ये उरलेल्या ज्या उसळी असतात त्याच्यापैकी एक जी हरभऱ्याचं केलेलं होतं मी, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बाकीचा मसाला नाही, फक्त धण्याची पावडर आणि चाट मसाला आणि त्याच्याबरोबर आपल्या काय म्हणतात त्याला चना मसाला एवढंच टाकलेलं आहे. तर ते पण तुम्ही ह्याच्यामध्ये स्टफ करू शकता. त्याच्यामध्ये थोडं दही टाकू शकता, सावर क्रीम टाकू शकता, लेबने टाकू शकता. बऱ्याचशा गोष्टी, बऱ्याच रेसिपी आपल्याला करता येणं शक्य आहे. सो हा झाला एक प्रकार. आता मला जे शेवटचं आपल्याकडे जी आपली मैत्रीण होती, मी म्हटलं की तिला खूप आवडतं ज्युसेस खूप आवडतात, तर त्याच्यासाठी म्हणून एक पटकन सकाळच्या मुलांना नेण्यासाठी किंवा डब्यात तुमच्या बाटलीमध्ये भरून नेण्यासाठी एक प्रकार आपण खूप पटकन बघणार आहोत. आय एम शुअर तुमच्या बऱ्याचशा कदाचित आई तुमची ऑलरेडी करत असेल. पिठा ब्रेडचं सांगा ना एकदा परत, काय म्हणत होते? पिठा ब्रेडचं तुम्हाला ह्याचं जे सर्विंग असतं ना ते अर्धं असतं. म्हणजे एका वेळेला अर्धाच पिठा ब्रेड घ्यायचा, दॅट इज द मेन सर्विंग. आणि त्याच्या आतमध्ये कुठलीही घरातली भाजी किंवा मी पनीरची भुर्जी केली होती, ती पनीरची भुर्जी, कुठल्याही उसळी ते टाकून त्याच्या आतमध्ये तुमच्या काकडी, कांदा, टोमॅटो, वरनं थोडंसं सावर क्रीम, सॅलड हे सगळं एकत्र करून सील करून ते मुलांना डब्यात देऊ शकता. सो हे जास्त हेल्थियर ऑप्शन येतो जेव्हा मुलं हे त्याच्या बरोबरीने खातात. ग्रेन्स येतात त्याबरोबर, सगळ्या भाज्या खाल्ल्या जातात. पिठा ब्रेड मध्ये फ्लावर कुठलं असतं, म्हणजे पीठ कुठलं वापरतात? पिठा ब्रेड मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पिठास मिळतात. फ्लॅक्स सोड कंबाईंड पिठास मिळतात. आता हे माझ्याकडे व्हीट फ्लावरचं पीठ आहे. सो ऑल डिपेंड्स, म्हणजे तुम्ही काय विकत घेताय त्याच्यावर आहे. फक्त तुम्ही लेबल बघून घ्या. पण हा जास्त ऑप्शन मला आवडतो. एक तर त्याच्यात सोडियमचं प्रमाण कमी असतं रिझर्व्ड कॅटेगरीज पेक्षा. सॅच्युरेटेड फॅट काही नाही, ट्रान्स फॅट अलाउडच नाही, कोलेस्ट्रॉल 0 आणि शुगर्स पण. आणि मुख्य म्हणजे डायटरी फायबर किती आहे बघायचं, कारण ते जे कार्बोहायड्रेट्स आहेत ते कुठनं येत आहेत ते बघणं जास्त इम्पॉर्टंट असतं, की फायबर त्याच्यामध्ये किती मिळतं, ते कॉम्प्लेक्स प्रमाणात आहे की नाही. म्हणून पिठा ब्रेड इज अनदर गुड ऑप्शन. कुठल्या ब्रँडचा वापरला तुम्ही, दाखवतात का? हा माझ्याकडे जोसेफ म्हणून आहे, आमचा होल फूड मधला आहे हा. सो कुठल्याही प्रकारचं चालेल, एनिथिंग इज फाईन. मला एक सांगायचं होतं, खूप प्रकारचे जसे ब्रेड खूप प्रकारचे असतात तसे पिठा ब्रेड खूप प्रकारचे असतात. तर जसं ती म्हणाली की तुम्ही ते लेबल वाचून घ्या, मैद्याचं आहे का व्हीटचं आहे किंवा नॉन म्हणजे ग्लुटन फ्री वाले पण ऑप्शन्स असतात आणि खूप कॉम्बिनेशन्स आहेत त्याच्यामध्ये आणि म्हणजे सोडियम कमी, सोडियम जास्त वगैरे वगैरे असं बरंच आहे. तर तुम्ही ते प्लीज बघून तुमच्या दुकानात कुठलं मिळतं ते घ्या. ट्रेडर जोसचे खूप छान आहेत, अगदी भाकरीसारखे लागणारे. भाकरीसारखेच, एक्झॅक्टली भाकरीसारखं. फक्त सर्विंग बघून घ्या. एक अख्खं सर्विंग इज नॉट ऍक्च्युअली अ सर्विंग. सर्विंग बघूनच तुम्हाला खायला द्यायचं मुलांना, की किती म्हणजे सर्विंग किती लागणार आहे त्यावेळेला. नंतर दुसरा एक ऑप्शन, परवाच्या दिवशी कोणीतरी विचारलं होतं नूडल्सच्या बद्दल, की आपण घरी मॅगी नूडल्स कोणाला तरी आवडत होते. आय डोंट नो की ते आहेत की नाही आज. कोणाला आवडत होतं? मॅगी नूडल बद्दल विचारलं होतं कोणीतरी, आणि आपण म्हटलं होतं की मॅगीच्या ऐवजी आपण दुसरा ऑप्शन वापरू शकतो. सो नूडल्स मध्ये आता एक गोष्ट मला सांगा, की जेव्हा आपण पास्ता बनवतो तर पास्ता बनवत असताना कमीत कमी किती वेळ लागतो बरं पास्ता बनवायला? ओव्हरऑल पास्ता शिजायला किती वेळ लागतो, कोणी सांगू शकेल? मुलांपैकी कोणाला माहितीये पास्ता किती वेळ लागतो? 11 मिनिटं. 11 मिनिटं. आणि आपण जर का मॅगीचं किंवा आता आपण नाव नाही घ्यायचं पण कुठलेही इन्स्टंट नूडल्स घ्यायचे असतील तर इन्स्टंट नूडल्स शिजायला किती वेळ लागतो? कोणाला माहितीये? इन्स्टंट नूडल्स वेळ लागतो. किती वेळ लागतो? पास्तापेक्षा जास्त लागतो. पास्तापेक्षा जास्त लागतो की पास्तापेक्षा कमी लागतो? 2 आपण मिनिटं. ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये काय बघतो? 2 मिनिटं, बरोबर? 2 2 मिनिटांमध्ये नूडल्स शिजतात, राईट? सो सगळ्यात मोठा फरक काय आहे दोघांमध्ये? एका नूडलला शिजायला जास्त वेळ लागतो आणि दुसऱ्या नूडलला शिजायला कमी वेळ लागतो. याचाच अर्थ त्या नूडलमध्ये असं काहीतरी आहे, कुठला तरी अशा प्रकारचं पीठ वापरलेलं आहे की ते पटकन शिजेल. एखादी गोष्ट पटकन शिजत असेल तर ह्याचा अर्थ काय होतं? त्याच्यामध्ये कशाचं प्रमाण जास्त आहे? साखर जास्त असेल की घट्ट साखर जास्त आहे की एकदम पटकन विरघळणारी साखर जास्त आहे? एकमेकांना जोडून ठेवलेली साखर जास्त आहे की पटकन विरघळणारी साखर जास्त असणार? जर का ते पटकन शिजत असेल तर विरघळणारी साखर जास्त आहे.
हा, सो त्याचाच अर्थ की तुमचा जो जे जे इन्स्टंट नूडल्स असतात ते ऑल पर्पज फ्लावर पासून असतात, विच आर नॉट द हेल्दियर ऑप्शन. त्याऐवजी आपण जर का वीट वरती बोलायला आपल्याला अख्खा दिवस पण कमी पडेल. आय एम जस्ट गिव्हिंग यू द ग्लान्सेस की आता हा टाईपचं पास्ताचं पाकिट असेल, ह्याच्यावरती लिहिलेलं असतं की दिस इज अ डुरम व्हीट सॅमोलिना. ह्याचा अर्थ असा की व्हीटमध्ये म्हणजे गव्हाच्या त्या कॅटेगरीजमध्ये 3 प्रकार असतात मुख्य. एक हार्ड, सॉफ्ट आणि दुरम. तर दुरम म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचं प्रोसेसिंग केलेलं असतं की ज्याच्या आतमध्ये काही पौष्टिक घटक असतात, पण ते अशा प्रकारे बाइंड केलेले असतात की ते टाकल्यानंतर पटकन विरघळू नयेत. म्हणून ते बऱ्याच वेळेला पोळीपेक्षा किंवा चपातीपेक्षा पण त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी मानला जातो. म्हणजे साखर पटकन तयार होत नाही आणि हळूहळू तयार होते. आणि त्याचबरोबरीने जेव्हा आपण शिजवतो, तर शिजवताना जेव्हा एक पर्टिक्युलर वेळ दिलेली असते ना त्यांनी 10 ते 13 मिनिटं, तर 13 मिनिटापेक्षा शक्यतो जास्त जाऊ नये. कारण जेव्हा आपण 13 ते 14 मिनिटापेक्षा जास्त जातो तेव्हा तो मुशी होतो पास्ता. आणि जेवढा पास्ता मुशी तेवढं ते जास्त स्टार्च रिलीज करणार आणि तेवढं ते जास्त अनहेल्दी बनत जातं. म्हणून आपल्याकडे इटालियन कुकिंगमध्ये, फ्रेंच कुकिंगमध्ये अल्दांते लिहिलेलं असतं. सो अल्दांतेचा अर्थ असा होतो की जेव्हा तुम्ही ते बाईट घेता, जेव्हा तुम्ही ते चावता, त्यावेळेला ते त्याला एक थोडासा एक कसा थोडासा स्लाईट चिवटपणा असतो. पूर्ण अगदी मुशी किंवा एखादा भात खातो तसं मऊ नसतो तो. त्याला अशी एक क्रंच असते पटकन. तो अर्धवट कच्चा पण नसतो, पण त्याला ती क्रंच असते. म्हणून अल्दांतेचं जे टायमिंग असतं 10 ते 13 मिनिटं, 11 ते 13 मिनिटं हे अल्दांतेचं टायमिंग आहे. त्याच्यामुळे शक्यतो त्यापेक्षा जास्त तुम्ही कुठलाही पास्ता ओव्हर कुक करू नका. सो दॅट इज समथिंग आय वॉन्टेड टू शेअर. हे सांगायचं होतं की पास्ता शिजवण्यासाठीची ही वेळ स्पेसिफिक दिलेली असते. तर मॅक अँड चीज वगैरे जेव्हा आपण बनवायला जातो, बॉक्स मॅक अँड चीज ते अक्षरशः काही मिनिटात शिजतं. सो दॅट इज नॉट अ हेल्दियर ऑप्शन कम्पेअर टू जेव्हा आपण अशा प्रकारचे पास्ताचे ऑप्शन्स बघतो त्यावेळेला. आता शेवटची रेसिपी जी आपण म्हटलं होतं ना की आपल्याला या माहिती नूडल्सचं नाव सांगता का एकदा? कशाचं? हे आता दाखवलं तुम्ही ते पण ही व्हीटचं. ही एक जनरल ब्रँड आहे. आता ही इटालियन लिंग्विनी म्हणून आहे आणि याच्यात तिथे लिहिलेलं असतं की क्राफ्टेड विथ गोल्डन अँबर डुरम व्हीट सॅमोलिना. हे नेहमी बघून घ्यायचं शक्यतो. आणि युजली सगळेच जे स्पॅगेटीचे प्रकार असतात ना पास्ताचे, ते डुरम व्हीट पासूनच बनवलेले असतात. फक्त जेव्हा तुम्ही बॉक्स घेता, इन्स्टंट मॅक अँड चीज वगैरे जेव्हा घेता ना, इन्स्टंट पास्तास, इन्स्टंटचा अर्थ होतो की ते पटकन शिजणारं आहे. तसं आपल्याला नको असतं. दॅट इज नॉट अ हेल्दियर व्हर्जन. आणि मला एक सांगायला आवडेल, काही लोक मागच्या वेळेला नव्हते वाटतं आणि ते आत्ता जॉईन झालेत, तर त्यांना काही जे बेसिक प्रश्न आहेत, तर तुम्ही प्लीज मागच्या आठवड्यातलं सेशन बघा. अलकाने आपल्याला बेसिक माहिती दिली होती सगळ्या इन्ग्रेडियंट्सची आणि सगळे वेगवेगळे हे किती असायला पाहिजे. तर तुम्ही ते बघा, म्हणजे तुमचे हे प्रश्नांना उत्तरं मिळतील. आणि लेबल कसं वाचायचं हे पण तिने आपल्याला शिकवलं मागच्या वेळेस. ते कुठल्या ग्रुपवर शेअर करणार आहात तुम्ही? ते ऍक्च्युली त्याचा स्लाइड्स मी शेअर केल्या आहेत राहुल बरोबर ऑलरेडी, आणि ते नंतर करतील. म्हणजे मला असं वाटतं या आठवड्याच्या राहुल सर करतील ते, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. पॅरेंट्स ग्रुप वरती करतो मी. सो आता ह्याच्यामध्ये मी कलिंगड घेतलंय, कलिंगड सीझन मध्ये आहे त्याच्यामुळे कलिंगड घेतलंय, त्याच्याबरोबर स्ट्रॉबेरीज घेतल्यात आणि रासबेरीज घेतल्यात. ह्याच्या व्यतिरिक्त काही दुसरं घेतलेलं नाही. आणि हे आम शुअर बरीच लोक घरी करत असतील, पण ज्या मुलांना पॉप्सिकल्स आवडतात, ज्या मुलांना पटकन काहीतरी असं ज्यूस थंड थंड प्यायला आवडतं, त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे की कोणी साखर वेगळी न घेता हे घरी करण्यासारखा प्रकार आहे. आणि हे तुम्ही देखील करू शकता. याच्यासाठी आईची आवश्यकता नाहीये, आईला सांगायची आवश्यकता नाही. हे जी आपली जी साधारण मिडल स्कूलमध्ये, हायस्कूल मधल्या 3री 4थीत जाणारी जे मुलं असतात ती सहज हे करू शकतात. त्याला आपण पटकन ब्लेंड करून घेऊया. ह्याच्यात चवीसाठी म्हणून एक वेगळी चव न बाधू नये म्हणून तुम्ही ह्याच्यामध्ये एक ब्लॅक पेपर म्हणजे आपली काळं मिरी टाकू शकता, किंवा थोडा चाट मसाला टाकू शकता, थोडा पुदिना टाकू शकता, तुम्हाला जसं व्हेरिएशन करायचंय. पण ही झाली बेसिक गोष्ट. ती आपण ग्राइंड करून घेऊ. राहुल सर, हे तुम्ही जी लिंक पाठवली ही कशाची लिंक आहे? हे आपल्या पॅरेंट्स ग्रुपची लिंक आहे. पॅरेंट्स ग्रुप. हा. थँक्यू. शुअर.
आजच्या रेसिपीज रिलेटेड तुमचे काही प्रश्न असतील तर प्लीज चॅटमध्ये टाका. आपण थोडक्यात हे घेऊ जर काही तुम्हाला प्रश्न पडले असतील तर. ओके, सो आता हे आपण बनवलंय, एका माणसाचं सर्विंग आहे. आणि मी म्हटलं तसं की हे आपण पॉप्सिकल मध्ये कन्वर्ट करू शकतो. आता छान उन्हाळा येतोय, उन्हाळ्यामध्ये ह्याच्याऐवजी आपण आंबा टाकू शकतो. चिकू कोणी कोणी ट्राय केलाय घरी? इंडियन चिकू कोणी ट्राय केलाय? चिकू केला नसेल तर चिकू नक्की खाऊन बघा. आता ह्याला थोडस आपण एक ज्याला म्हणतो ना आपण खूप छान हेल्दी खाल्ल्यानंतर एक आपल्याला स्वतःलाच एक ट्रीट म्हणून द्यायची आहे. तर त्याच्यामध्ये आपण ह्याच्याऐवजी याच्या बरोबरीने एक टाकायची आहे चेरी. आणि पुदिना. आणि थोडासा पुदिना. आवडेल का प्यायला? हो, कोण कोण करणार आता? मी करणार. गुड. ओके, तर आय थिंक आपली वेळ झाली ऑलरेडी. आपल्याकडे दाखवण्यासाठी खूप आहे, खूप आहे, पण आज आय सेड की आपल्याकडे वेळ थोडासा कमी आहे. त्याच्यामुळे आपण आपण इथेच थांबणार आहोत. तुमचे काही प्रश्न असतील तर आपण एक 10 मिनिटात घेऊ. पण तुम्हाला आय होप की तुम्हाला आवडलं असेल हे सत्र. अलका, आता ना तू तुझा कृतीचा कॅमेरा बंद कर आणि म्यूट कर आणि तू तुझा अनम्यूट कर, म्हणजे मग तू दिसशील सगळ्यांना. अजून एक प्रश्न आहे की येतंय ऐकू? चीज, हो हो, मुलांना चीज आवडतं तर स्लाइस चीज चांगलं का कुठलं चीज चांगलं, असा प्रश्न आहे. काय, एक सेकंड, मी ऐकलं नाही. काय म्हणते तू? की प्रश्न असा आलाय की मुलांना चीज खूप आवडतं तर स्लाइस चीज चांगलं असतं का का कुठलं चीज? अमेरिकन मध्ये जे स्लाइस्ड चीज युजली असतं ना ते बऱ्यापैकी जास्त प्रोसेस्ड मध्ये असतं. तर त्याच्याऐवजी आपण ऍक्च्युअल डेलीमध्ये जाऊन तिथे चांगले फ्रेश चीजेस असतात. तर मुलांसाठी शक्यतो फ्रेश चीज, म्हणजे मी युजली आय प्रिफर टू गो इन द डेली सेक्शन आणि टेक द फ्रेश चीजेस फ्रॉम देअर रादर दॅन पॅक्ड चीजेस पेक्षा. फ्रेश चीजेस खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि ते थोडंसं अनप्रोसेसचं प्रमाण, जे काय म्हणतात प्रोसेसिंगचं प्रमाण कमी असतं. सो तिकडनं खूप प्रकार आहेत वेगवेगळे, गोट चीज पासून अगदी फेटापासून सगळंच. स्ट्रॉंगर चीज मुलांना शक्यतो आवडत नाहीत, पण चेडर चीज वगैरे असे चांगल्या क्वालिटीचे चीजेस पण तिकडे डेलीमधनं मिळतात. सो तिकडनं विकत घ्या रादर दॅन पॅकेज्ड. आणि लास्ट टाइम तू म्हणालीस तसं कुठलीही गोष्ट प्रमाणात खाल्ली तर ती चांगली असते, चांगली. खूप जास्त खाल्लेली चांगली नाही. आवाकाडो चटणी सँडविच टिफिन मध्ये दिला तर सॉगी होत नाही का? नाही नाही, अजिबात नाही, नाही होत. फ्रेश चीज कसं ओळखायचं? काय म्हणताय? फ्रेश चीज आहे कुठलं, म्हणजे कशा प्रकारे कळतं आपल्याला तो फ्रेश चीज तुम्ही जेव्हा ते ऍक्च्युअल डेली सेक्शन असतं ना, जिकडे ती चीजेस ठेवलेली असतात समोर, फ्रेश चीज ते कट करून देतात तुम्हाला तुमच्या समोर. आणि एक प्रश्न असा आहे की हल्ली मॅक्झिमम आयटम्स मध्ये पाम ऑइल असतं कंटेंट्स मध्ये, तर ऑल्टरनेटिव्ह कसे शोधायचे? सो पाम ऑइल शक्यतो आणि पाम ऑइलचं प्रमाण हे कुठल्याही रिफ्रिजरेटेड किंवा फ्रीझर मधले जे रेडी फूड असतं ना त्याच्यामुळे सगळ्यात जास्त असतं. तर शक्यतो ॲज अ सेड की ट्राय टू पिक व्हेरी स्मार्टली की तुम्ही काय विकत घेताय. अगदी साध्या साध्या गोष्टींमध्ये पण पाम ऑइल असतं, तर शक्यतो त्या गोष्टीला हात घालू नका, कारण पाम ऑइल इज नॉट अ व्हेरी हेल्दियर ऑप्शन टू गो फॉर. स्पेशली मुलं जेव्हा वाढत्या वयांमध्ये असतात त्यावेळेला त्यांची गरज वेगळी असते. चूज हेल्दियर ऑइल्स. अवकाडो आहे, आपण अशा देशात राहतो की तिकडे एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल वगैरे खूप सहज उपलब्ध आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्या गोष्टींकडे जास्त लक्ष द्या. पाम ऑइलला अल्टरनेटिव्ह ॲज सच नाही. कनोला काही ठिकाणी वापरतात, म्हणजे पोळ्यांमध्ये मी बघितलंय. कनोला इज त्यातल्या त्यात बेटर ऑप्शन आहे, समजा का कनोला कुठल्या एका पर्टिक्युलर इन्ग्रेडियंट मध्ये असेल तर. पण पाम ऑइल वाला चूज करू नका. आणि बरेचसे कॉमेंट्स तुला आभार
आभार प्रदर्शन करणारे आहेत. थँक्यू व्हेरी मच अलकाजी. Thank you. लर्नड अ लॉट टुडे. व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह सेशन. आणि एक प्रश्न आहे की एग रेसिपीजची सिरीज असणार आहे का? म्हणजे मला आपण करू शकतो. तुम्हाला तुमच्या राहुल काकांनी सांगितलं तर आपण करू शकतो. आपण काहीही करू शकतो बेसिकली. पण वेळ आणि तुमचा वेळ, आमचा वेळ आणि मराठी शाळांचे ऑर्गनायझर आहेत त्यांचाही वेळ तेवढाच महत्वाचा आहे. फ्राय करण्यासाठी कुठलं तेल वापरावं? फ्राय करायचं असेल आणि हायर टेम्परेचर्सला सो ऑलवेज अवकाडो किंवा काही लोक पीनट ऑइल वापरतात. पण तुम्हाला पीनट ॲलर्जी खूप जास्त डीप फ्राईंग नसेल तर इवन व्हेजिटेबल ऑइल इज फाईन. पण अवकाडो इज अ बेटर ऑप्शन आपल्याकडे आता सहज अवेलेबल आहे. आणि मिल्कशेक्स हेल्दी आहेत का? मिल्कशेक आर हेल्दी. दूध तर प्यायवा, म्हणजे मुलांसाठी दूध हे आवश्यक आहे. पण इकडचं अनफॉर्च्युनेटली दुधामध्ये बरेचसे होमोजेनाइज्ड गोष्टी असतात, हॉर्मोन्स टाकलेले असतात. त्याच्यामुळे दूध जर का मुलांना तुमच्या चालत असेल तर A2 प्रोटीनवालं मिल्क घ्या, ज्याच्यामध्ये A1 पेक्षा ऑल्टरनेटिव्ह A2 इज बेटर. डायजेशनसाठी जास्त फायदा होतो त्याचा. किंवा ऍक्च्युअल जे आपले फार्म्स असतात ना, रेग्युलर जे डेअरी फार्म्स असतात तिथून डायरेक्ट तुम्ही मिल्क घेतलं तरी चालेल. सो मिल्क इज फाईन. म्हणजे वाढत्या वयामध्ये मुलांना दूध आवश्यक आहे. तर आपण मी एपिसोड म्हणणार होते, मागच्या सेशनमध्ये आपण ऑइल विषयी खूप ऐकलं आणि अलकाने खूप छान सांगितलंय. तर ज्यांनी ऑइलचे आज प्रश्न विचारले त्यांनी कृपया तो सेशन प्लीज बघा तुम्ही, तो व्हिडिओ. तुम्हाला त्याच्यात हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. लास्ट क्वेश्चन असा आहे की कॅन यू कम्पेअर पीनट बटर वर्सेस आल्मंड बटर फॉर न्यूट्रिशन प्लीज? येस, ॲब्सोल्युटली. सो पीनट बटरपेक्षा आल्मंड बटरचा ऑप्शन मच हेल्दियर आहे ऑफकोर्स. काही लोकांना पीनटची सिव्हिअर ॲलर्जी असते, स्पेशली मुलांना. आणि इकडच्याच मुलांना, म्हणजे इकडे जन्मलेल्या मुलांमध्ये हे जास्तीत जास्त बघायला मिळतं. कारण खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे की आपल्याकडचे जे तुम्ही शेंगदाणे बघाल ना, तर आपल्याकडचे एक तर शेंगदाणे छोटेसे असतात, लहान असतात कम्पेअर टू इकडच्या पेक्षा. आणि इकडचं सगळंच मोठं आहे, म्हणजे सगळेच प्रकार मोठे मोठे आहेत. तसं शेंगदाणे पण मोठे असतात. त्याच्यामुळे ज्या ज्या मुलांना शेंगदाण्याची ॲलर्जी आहे त्या मुलांसाठी आल्मंड बटर इज ऑलवेज ओके. सनफ्लॉवर बटर इज फाईन. कॅश्यू बटर इज फाईन. फक्त त्याच्यातलं कॅश्यू इज मोर सॅच्युरेटेड फॅट, त्याच्यामुळे आल्मंड बटर इज मच बेटर. पिस्ता बटर पण आहे इकडे. कुठलं? पिस्ता बटर पण आहे, बघितलं पिस्ता आम्ही. बटर पण त्याच्यात थोडंसं जास्त फॅटी असतं. पण ऑथेंटिकली बघायला गेलं तर पीनट आणि आल्मंड इज मच बेटर टू यूज. आणि सनफ्लॉवर बटर बेसिकली. चालतं का पण सीड पिस्ता बटर. बटर खाल्लं तर? हा, पिस्ता बटर जर खाल्लं तर चालेल का? वन्स इन अ वाईल एव्हरीथिंग इज फाईन. सगळ्या गोष्टी व्यवस्थित खाव्या. रोज रोज फक्त ते एकच गोष्ट नाही, रोटेट करायला शिकायचं. मुलांना पालेभाज्या, आपल्याला पालेभाज्यांचं अख्खं सत्र करता येऊ शकतं. कितीतरी पण प्रकारच्या ते बटरच्या आवडणाऱ्या. प्रमाणात असताना तर ते सँडविच मध्ये खाऊ नाही वाटत. म्हणजे आम्ही स्वतःसाठी प्रयोग केलाय पोळीला लावून, पण ते खाऊ वाटत नाही. त्याला गोड करायला काय करायचं? तो गोड करायला मध टाकू शकता तुम्ही. किंवा आता आपण जे केलं ना की नॅचरल फ्रूट, केळं टाकायचं. दॅट वॉज द होल आयडिया. कारण आपण जे आता वापरलं त्याच्यामध्ये साखर नव्हतीच, फक्त शेंगदाणा होता. शेंगदाण्याच्या मध्ये थोडंसं सॉल्ट आणि पिन आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. बरं, पुढचं म्हणजे तू प्लीज कॉमेंट्स वाच. खूप छान कॉमेंट्स आहेत अलका, तुला हे कॉम्प्लिमेंट्स देणाऱ्या. आणि स्नेहल बोडस यांनी लिहिलंय तुमचा युट्यूब चॅनल चालू करा. आमचा युट्यूब चॅनल आहे. नाही, तुझा खास रेसिपीजचा चालू कर, विचार आहे, हेल्दी पण वेळ रेसिपीज. वेळ मिळत नाही. आणि स्वप्ना यांनी लिहिलंय राहुल सर रिक्वेस्टिंग मोर सेशन्स. आणि असे बरेच छान छान कॉमेंट्स आहेत. मला एकच सांगायचं होतं अलका, शेवटी तू ह्याविषयी बोल की समजा मुलं, म्हणजे आपल्याकडे पिक्की इटर्स आपण ज्यांना म्हणतो की घरी केलेलं किंवा जे दिसतंय समोर ते एस्पेशली भाज्या त्यांना नको म्हणतात किंवा नको आहे असं म्हणतात. तर किती वेळा, म्हणजे मी असं ऐकलंय की एक पदार्थ ऍटलिस्ट 8 वेळा इंट्रोड्यूस करा, दरवेळेला ते नाही म्हणतील, 9व्या वेळेला बरोबर आहे. टेस्ट केला पाहिजे त्यांनी. आणि असं करून करून तुम्ही एक्सपोजर वाढवा आणि त्यांना सवय Exactly. लागेल. कारण ते सगळे प्रकार, म्हणजे आमच्या घरी शेपूच्या भाजीपासून सगळं बनलं जातं अगदी लहानपणापासून. म्हणजे माझ्या दोन्ही मुलींना त्यांना ऑप्शनच नसायचे की तुम्हाला हे खायचंय म्हणजे खायचंच आहे, त्याच्यापेक्षा काही चॉईस नाहीये. त्याच्यामुळे सुरुवातीला ते नाही म्हणतील, एकदा म्हणतील, दोनदा म्हणतील, तीनदा म्हणतील.
पण परत तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे त्यांना सांगून बघितल्यानंतर जेव्हा ऑप्शन आपण एक्स्ट्रा देत नाही त्यावेळेला त्यांना ते खावंच लागतं. कारण आपण जेव्हा वाढत होतो, आपण जेव्हा भारतात होतो, आपल्याला पण काय वेगळं काय म्हणजे शक्य तरी होतं का वेगळे ऑप्शन्स मिळणं? इथे तुम्हाला 10 गोष्टी मिळतात म्हणून ते पॉसिबल असतं. मुलं विचारतात हे हवं ते हवं, पण ऑप्शनच कमी दिलेत तुम्ही की नाही हे तुम्हाला हे आपण सगळेच खातोय ते खाऊन तर बघ. हा जो एक प्रश्न असतो ना, मुलं खाऊनच बघत नाहीत. तर खाऊन तर बघ. कदाचित नाही आवडेल, कदाचित आवडेल, पण खाऊन तर बघ. राधानी हात वर केलाय. राधा, तुला प्रश्न आहे का? केले आम्ही. आपण बाहेरचं फ्रोझन योगर्ट खाऊ शकतो, म्हणजे स्ट्रॉबेरीचं किंवा ब्लूबेरीचं. फ्रोझन योगर्ट खाऊ शकतेस तू, पण फ्रोझन योगर्ट मध्ये साखर असेल की नाही खूप. सो कधीतरी खायला हरकतच नाही, पण फ्रोझन योगर्ट पण घरी बनवता येतं आपल्याला. कारण आमच्या शाळेमध्ये आम्हाला फ्रोझन योगर्टचे ट्यूब्स देतात कधीतरी. हा, कधीतरी खायला हरकत नाही. कधीतरी काहीही खाल्लं तरी चालतं ग. असं काही नाहीये की तुला अगदीच खायचंच नाही. आपल्याला सगळं टेस्ट करून बघायचंय की नाही, खाऊन बघायचंय चव कशी आहे. लाईक आम्हाला रोज दिलं, पण आज नाही दिलं शाळेमध्ये. हा, रोज देणारच नाही ते. रोज त्यांना त्यांना त्यांचे पण सर असतील ते फटके मारतील रोज दिले तर. हा, आणि राहुल सरांचा हात वर आहे. हा, बोला सर. पहिलं म्हणजे तुमचं अभिनंदन. अलकाताई, इतकं भारी तुमच्या रेसिपी होत्या की माझं जेवण झालं तरी मला भूक लागली. तर आणि वसुधा माझी बायको पण फॉलो करते ती. आम्ही दोघंही बघतोय, तर डेफिनेटली आमच्याकडे आता नाश्त्याला होणारच आहे लवकरच. तर तुमचा आवाज आमचे चिरंजीव ऐकतायत. तर तुम्हाला एक प्रश्न आहे की एक मुलगा जो खूप आवडीनं वरण भात खायचा, तो अचानक वरण भात खायचा बंद झाला हा. आणि त्याला चिपोटल्याचा भात आवडतो मी विकतचा 10 रुपये देऊन, पण घरातला आवडत नाही. तर काय कारण असेल आणि कसं काय बरं त्याला आता आपण परत नॉर्मलला आणायचं? हा, ही जी गोष्ट आहे ना, ही आमच्याकडे पण घडली आहे. कारण आमच्याकडे तुम्ही, आणि त्याचं कारण सांगते काय, तर आमच्याकडे फक्त कॅटेगरी वेगळी होती. डोसे हा कॅटेगरी होती आमच्याकडची. सर, माझ्या दोन्ही मुलींना सुरुवातीला मला खूप डोसे आवडायचे, खूप. म्हणजे व्यवस्थित अगदी रोज डोसा दिला तरी खाणारा प्रकार होता. अचानक त्यांना त्या बॅटरचा वास आला आणि त्या वासामध्ये त्यांनी ते खाणं बंद केलं, की त्याला तो असा स्ट्रॉंग जो स्मेल होता त्याच्यामुळे ते खाणं त्यांनी बंद केलं. सर, हे कारण असतं की जेव्हा खूप वरचेवर आपण एकच गोष्ट त्यांना देतो ना, तर बऱ्याच वेळेला काही एका न्यूरोलॉजिकल चेंजेसमुळे म्हणा किंवा त्या स्मेलच्या कॅटेगरीमध्ये म्हणा, ती मुलं ते खात नाहीत. पण अशा वेळेला त्यांना कधीतरी एकदा, की आता 3 महिन्यातनं 1 महिन्यातनं तू एकदा खाऊन बघ रे, आणि त्या वरणाला ना, वरण भात खाणं त्या रेग्युलर वरणामध्ये थोडीशी फोडणी देऊन बघा, थोडं तिखट टाकून बघा की ते त्यांना आवडतंय का. कारण बऱ्याच वेळेला मुलांना ब्लँड वरण, कारण आपण वरण युजली गुळाचं करतो, सो बऱ्याच वेळेला ते आवडत नाही. तुम्ही मला वाटतं टू द पॉइंट मारलाय, कारण की मला मागणं फीडबॅक येतोच आहे की ती म्हणते आमसुलाचं वरण खातो तो, हा पण साधं गुळाचं किंवा सांबार असं सगळं खातो. हा, कारण त्याला स्मेल आवडत म्हणजे त्याला आता वास त्याला तो चविष्ट आवडत नाही. पाहिजे. हा, चविष्ट साधं वरण पाहिजे. चविष्ट आवडतं. पाहिजे. ठीक हा, आहे ना, वरण ऍज लॉंग एज ते जात आहे ना, त्याच्या पोटामध्ये डाळी जात आहेत ना, दॅट इज फाईन. नाही, भात नाही आवडत त्याला. भात मुळात नाही हो, आवडत आहे. आणि बरीच मुलं नाही खात भात. बऱ्याच मुलांना भात आवडत नाही, दॅट इज फाईन. म्हणजे काही लोकांना आवडत नाही भात, पण कधीतरी एकदा तुम्हाला त्यांना म्हणा चिपोटलेचा भात मी घरी पण करू शकते. हो, चिपोटलेचा भात त्याला घरी करून करून द्या, देते. आवडीने खातील. मेक्सिकन धन्यवाद. राईस. आणि खरं सांगू का राहुल सर, चिपोटलेशी आपण कुणीही कॉम्पीट करू शकत नाही. चिपोटले हे मिडल स्कूल एजच्या मुलामुलींचं सगळ्यात पॉप्युलर आणि आवडतं ठिकाण आहे. म्हणजे त्या वयातली मुलं, आता मी शाळेत काम करते म्हणून मी सांगते, त्या वयातली मुलं मुली म्हणतात मोठं झाल्यावर काय करायचंय, मला चिपोटलेत काम करायचंय. का त्यांना चिपोटलेचं जेवण एवढं आवडतं आणि तिथे ते जे हायस्कूलर्स काम करतात ते बघून त्यांना वाटतं हो माझं स्वप्न आहे मला चिपोटलेत काम चिपोटले. करायचं. म्हणजे हो, इतकं आवडतं ते त्यांना. जसं मला दाखवलं वाटतं कंडक्टर व्हावं, कारण ते पैसे त्याला हा, वाटतं घरी घेऊन जायचे. तसंच आहे ते. ती फेज असते, ती फेज निघून जाईल. तर मला वाटतं आपली वेळ झाली आहे. सो अलका, तुला अजून काही म्हणजे म्हणायचं काय आहे? नाही, आता परत तुम्ही, आपण सगळ्या, मी कॉमेंट्स वाचतेय इकडे, आणि खूप छान ऑडियन्स आहे. मुख्य म्हणजे राहुल दादा, तुम्हाला एक बेस्ट कॉम्प्लिमेंट की तुम्ही अशा प्रकारची मुलं घडवताय आपल्या शाळेत. तुमच्या सगळ्या शिक्षकांचे खूप कौतुक आहे.
की व्यवस्थित फ्लुएंटली मराठी बोलतायत, प्लस तिथे इंटरॅक्शन चांगलं करतायत. यावर्षी तरी 3,000 मुलं बसलेत आपल्या परीक्षेला BMMच्या, विच इज वा लाईक वा. रेकॉर्ड आहे आमचा. 3,000 मुलं अमेरिकेतनं परीक्षेला बसलेत. तेच म्हटलं ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि हे तर आणि मला वाटतं राधा तर टोरंटोवरनं जॉईन झालाय का कॅनडा? हा. हो. राधा इतका भारी पोवाडा म्हणते. आमच्या सगळ्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला ती एकदम उत्साही असते. सगळ्या वा. पूर्ण शिवपारायणला असते ती. 20 दिवस असतं आमचं शिवपारायण मुलांचं, ती असते त्याला. नाही, म्हणूनच म्हटलं आपण तुमच्यापैकी खूप इंटरेस्ट दिसतोय. आपण जेव्हा जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेला आपण परत सेशन करू. तुम्ही विषय सांगा, तुम्हाला कशावरती काय कुठल्या रेसिपीज हव्या आहेत, कशावर ऐकायचंय, आणि आपण करू. समर कॅम्प साऊंड्स लाईक अ गुड आयडिया. समर समर कॅम्प. कॅम्प बद्दल मी म्हणत होते की आपण मुलांना आणि इथे कसा लिमिटेड वेळ असतो ना, जास्त गोष्टी बनवता येत नाहीत. हो. समर कॅम्प मध्ये कदाचित 3 दिवसाचा वेळ आपण घेतला हो. तर फ्रायडे, आणि सॅटर्डे, संडे. दुसरं मी ऍड करेन की नेहमी आईनी किंवा वडिलांनी किंवा जे कोण घरात बनवतं त्यांनी बनवलेलं खाण्याच्या ऐवजी, जसं अलका म्हणाली, 3री-4थी पासून मुलांना इन्व्हॉल्व्ह करा बनवण्यात जेवण. जेव्हा स्वतः बनवतात तेव्हा ते जास्त एक्सप्लोर करतात, खातात, किंवा त्यांना टेस्टनुसार कळतं आपल्याला काय हवंय नको आणि त्यानुसार Exactly. बनवून घेतात. म्हणजे मग ते एकदा हायस्कूल एजला पोहोचले की स्वतःच स्वतः बनवून घेऊन खायला शिकतात आणि मग आपल्याला त्यांच्या मागे नाही लागावं लागत. तर ते फार महत्वाचं आहे. तर आणि मला हे खूप आवडलं की मुलांच्या बरोबर पालकांचं हे सेशन झालं, म्हणजे मुलांनाही खूप शिकायला मिळालं. तर ते खूपच छान. राधा, तुझा हात वर आहे का? हो. मी शनिवार रविवार तुम्ही आज रेसिपी केलाय ते फॉलो करून पाहिन. करून पाहिन. आणि मला तुमचं सेशन खूप आवडलं आणि मला समजलं माझी आई का नाही देत मला जंक फूड खायला. अरे वा, व्हेरी गुड. आई कुठे आहे बरं? आईला बघायला हवंय. वा वा वा. सेशन सक्सेसफुल झालेलं आहे. सेशन सक्सेसफुल. वी कॅन स्टॉप मी तिला बाहेरचं खाऊ देत नाही, मी पॅकेट वाचूनच घेते. आणि माझा डायलॉग आहे, माझे पैसे वर आले नाहीयेत की मी पाम ऑइलचं घेऊन खायला, त्यापेक्षा मी घरात तयार आता करून कळलं घेईन. असेल. हो. ती मला खूप म्हणजे खूप मला नावं ठेवते, कसली आई आहेस तू, आई अशी असते का. माझ्या बाकीच्या मैत्रिणींच्या आया बघ, मला ज्या जे मागेल ते देतात त्या, आणि तू कसली आहेस. मी म्हणलं मला असं दिलं नाहीये लहानपणापासून, जे पौष्टिक आहे ते मी देईन, पण हे असं तुला काही देणार पण नाही. आता आपली राधा सांगेल की त्यांना, राधा सांगशील ना का नाही खायचं? आता कळलं ना तुला? त्यांना कदाचित माहिती नसेल, तू सांग. हो. ओके. आणि खूप सजेशन्स आलेले आहेत. एक तर एग रेसिपीजचं होतं, दुसरं टिफिन रेसिपीज फॉर किड्स, आणि अशा बऱ्याच सजेशन्स आहेत. जर अलका तुला बघायचं असेल की अजून काय काय. ताई फक्त चिप्स साठी ऑप्शन नाही दिलं तुम्ही. कशासाठी? चिप्स साठी ऑप्शन नाही दिलं. चीज चिप्स 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 जे आपल्या चिप्स तर माझ्याकडे ऍक्च्युली ते चिप्सचं हे आहे, एक काय म्हणतात त्याला, एक ताटली आहे, ते पण घरी बनवता येतात. चिप्स तर तुम्हाला आमच्याकडे युजली चिप्स हा प्रकार आणला जात नाही, पण चिप्स पण तुम्हाला घरी करता येतात. चिप्स पण करणं सोपं आहे. सगळं घरी करता येतं आमच्याकडे. जेवढी आता ऍक्च्युली आमच्या घरामध्ये तो डायलॉग आहे की तू प्लीज बोलू नको की घरी करता येतं. करतात. चिप्स मला पण घरी अजून करता येतात. अजून एक प्रश्न विचारायचा होता. आता हे सायली त्यांनी सांगितलं त्याच्यावरून, आणि आमच्याकडे आहे उदाहरण एक दुसरं आता, की मिडल स्कूलला मुलं गेली की त्यांचं चालू होतं, तुम्हाला माहितीये का माझ्या मित्राच्या डब्यात काय असतं, एक केक असतो, एक बिस्किट असतं, आणि तुम्ही मला काय देता, चपातीचा रोल देता. तर मग याला काय आपण, आणि आय एम शुअर नाही, थम्सअप आता हे बाकीचे रेसिपीज, कारण काय होतं ना, मुलांना तिकडे केक वगैरे द्यायला हरकतच नाहीये. आपल्याला बरेचसे प्रकार आल्मंड फ्लावरनी, रेग्युलर फ्लावरनी खूप वेगवेगळे चांगले चांगले काय म्हणतात ना, हेल्दी ऑप्शन्स बनवता येणं शक्य आहे. त्याच्यामुळे त्यांना केक हवा असेल तर केक आपण देऊ शकतो. फक्त तो कसा बनवायचा हे आपण शिकू. आपल्याला खूप म्हणजे खूप ऑप्शन्स आहेत, कितीतरी प्रकार करता येतात, आणि बाहेर पण मिळणाऱ्या काही गोष्टींमधले काही ऑप्शन्स आहेत जे आपण चूज करू शकतो. आणि एक अजून एक कॉमेंट आहे की वर्किंग वुमन असूनही एवढं सगळं घरी करणं कसं मॅनेज करता. आपण हे बघा, मी पण तुमच्याच कॅटेगरीमध्ये आहे. आपण सगळे, आता सायली पण शी हॅज ऑलरेडी डन, बऱ्याच गोष्टी ती करते. जर का आपण घरामध्ये विचार केला थोडासा, म्हणजे मला तरी असं वाटतंय की एक मुख्य जो प्रकार मी प्रामुख्याने करते ते म्हणजे मील प्रेप. आणि आमच्याकडे पहिल्यापासून माझ्या मिस्टरांची पण ही सवय होती की एकत्र बसून
आता आमच्याकडे इथे बोर्ड आहे, तुम्हाला दिसत नसेल पण इथे एक बोर्ड आहे, सायलीला माहिती आहे. तर त्या बोर्डवरती सगळं मंडे, ट्युजडे, वेन्सडे, थर्सडे असं लिहिलेलं असतं की तुम्हाला या दिवशी काय हवंय खायला, या दिवशी काय हवंय खायला. सो मील प्रेप करून ठेवणं, बेसिक बेसिक गोष्टींचं कटिंग. तर माझ्या फ्रीजमध्ये तुम्ही भाज्या कट केलेल्या दिसेल की हे कट केलेलं आहे, त्याच्यामुळे पटकन कधीतरी करायचं असेल तर ह्या बेसिक गोष्टी, लसूण सोलून ठेवायचा, कांदा आपण चिरून ठेवत नाही पण असे चटण्या करून ठेवायच्या. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल शनिवार रविवारमध्ये 1 तासाभरात जेवढं प्रेप करता येतील तेवढं करून फ्रीजमध्ये ठेवा. त्याच्यामुळे कुकिंगला वेळ लागत नाही. कुकिंग इज नॉट दॅट हार्ड टू डू इट. अगदी बरोबर आहे. आणि मी तर डाळी शिजवून ठेवते, करून ठेवते, म्हणजे पुढच्या 2-3 दिवसात जे करायचं त्याचं सगळं आधी लिस्ट बनवून तयारी करून ठेवते. एक्झॅक्टली. पण अलका म्हणाली तेही अगदी बरोबर आहे. मुलं लहान असताना खूप गोष्टी असतात, तर प्री प्लॅनिंग आणि ह्या गोष्टीचा खूप फायदा होतो इन द लॉंग रन. पण वी आर लर्निंग ऑन द जॉब एक्झॅक्टली. बेसिकली. आणि वी आर प्रत्येक ऑल मुलाचं लर्निंग. आवडीनिवडी वेगळ्या असतात. सो यू विल लर्न ॲज यू गो अलॉंग. थँक्यू सो मच अलका, आणि थँक्यू राहुल सर आम्हाला ही थँक्यू सो मच. संधी दिल्याबद्दल. आणि खूप छान ऑडियन्स आहे हा, खूपच छान. नाही, धन्यवाद. तुम्ही दोघे आलात आणि एवढं छान आमच्या मुलांसाठी सेशन केलं. सगळ्यांना आवडलं सेशन. आणि आपण ह्याचं नेक्स्ट सीझन, आपण असं म्हणू, नेक्स्ट सीझन आपण नक्की लवकर जाणू नेक्स्ट त्याचा. सीझन. हा, हा. नक्कीच. सगळ्यांना धन्यवाद. शुभरात्री. आणि परीक्षेची तयारी करा सगळ्या मुलांना. परीक्षा लवकर येते आपली. धन्यवाद. शुभरात्री. शुभरात्री. धन्यवाद.